तो आपण आज चर्चा करत आहोत पाणी हाटी चिडा दही महोत्सव यावर. आणि याला असं पण म्हणतात की दंड महोत्सव. तर दंड महोत्सव का म्हणतात? कारण श्री नित्यानंद प्रभूंनी एका व्यक्तीला या घटनेद्वारे दंड दिला, शिक्षा दिली. कोण आहेत हे व्यक्ती? तर हे आहेत श्री रघुनाथ दास गोस्वामी. षड गोस्वामींबद्दल आपण नेहमी ऐकतो. षड गोस्वामींमधले हे एक खूप महत्वाचे गोस्वामी आहेत. आपण संबंध, अभिधेय आणि प्रयोजन बद्दल भरपूर ऐकलंय. तर संबंध ज्ञान देणारे जे आचार्य आहेत ते आहेत सनातन गोस्वामी. अभिधेय ज्ञान देणारे जे आपले आचार्य आहेत ते आहेत श्रील रूप गोस्वामी. आणि प्रयोजन आचार्य आहेत आपले रघुनाथ दास गोस्वामी. प्रयोजन म्हणजे आध्यात्मिक पूर्णत्वाच्या स्थितीत आपण नक्की करणार तरी काय. प्रयोजन या परिस्थितीमध्ये आपली भावना कशी असेल, तर हे दाखवणारे आचार्य आहे श्री रघुनाथ दास गोस्वामी. श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्या अनुयायींच्या द्वारे एकेका भक्ताद्वारे आपल्याला शिकवलं की आपण एक एक तत्व कसं शिकायचं. तर रघुनाथ दास गोस्वामी यांच्या जीवनाद्वारे श्री चैतन्य महाप्रभूंनी एक खूप मोठं तत्व आपल्याला शिकवलंय. श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात, व्यवसायात्मिका बुद्धीर एकेह कुरु नंदन. म्हणतात, जो या आध्यात्मिक मार्गावर असतो त्याचं जीवनातलं ध्येय केवळ एकच असतं, आणि ते आहे की श्रीकृष्णांना प्रसन्न करणं. दुसऱ्या ओळीमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, बहुशाखा ही अनंताश बुद्धयो अव्यवसायीनाम. पण ज्यांना दृढ निश्चयी नाही राहायचंय, ज्यांना श्रीकृष्णांना नाही गाठायचंय, मग त्यांच्या जीवनामध्ये भरपूर ध्येय किंवा भरपूर उद्देश असतात. तर रघुनाथ दास गोस्वामी यांच्या जीवनावर आपण थोडी चर्चा करूया आज. आपल्याला एक लक्षात येईल, लहानपणापासून ते शेवटच्या क्षणांपर्यंत रघुनाथ दास गोस्वामी यांच्या जीवनामध्ये फक्त एकच उद्देश होता, फक्त एकच ध्येय होता. श्री चैतन्य महाप्रभूंना प्राप्त करायचं होतं, श्रीकृष्णांना त्यांना प्रसन्न करायचं होतं. आणि आपल्याही जीवनात कधी कधी आपण जेव्हा आपले स्वतःचे लढे लढत असतो, तेव्हा आपल्या मनात हा प्रश्न येतो की मी कुठे भरकटत तर नाहीये. मला जे प्राप्त करायचं होतं त्याला सोडून मी दुसरीकडेच तर जात नाहीये. तर असे जेव्हा जेव्हा प्रश्न येतील, तेव्हा आपण रघुनाथ दास गोस्वामींचं स्मरण करायला पाहिजे. आणि नेहमी रघुनाथ दास गोस्वामींना विनंती करून प्रार्थना करायला पाहिजे की जशा प्रकारे जीवनातील बऱ्याच उतार चढावामध्ये तुम्ही नेहमी श्री चैतन्य महाप्रभूंना प्राधान्य दिलं, तर कृपया तुम्ही आम्हाला पण ती शिकवण द्या, तुम्ही आम्हाला पण ती कृपा द्या की आम्ही पण नेहमी श्री चैतन्य महाप्रभूंना धरूनच आपलं जीवन जगू. आपण कधी कलकत्त्याला गेलो तर मायापूरकडे जेव्हा जातो, तेव्हा थोडं बाजूला एक गाव आहे त्या पानीहाटी म्हणून. आणि पानीहाटी हे गंगा नदीच्या काठावर आहे. तर गंगा जर क्रॉस केली तर त्या बाजूला आदी सप्तग्राम म्हणून असे 7 गावांचा एक ग्रुप आहे. 7 गाव आहे त्याच्यामध्ये. तो जो भाग होता तो सोन्याच्या व्यापाऱ्यांचा गाव होता. तो जो पूर्ण प्रदेश आहे तो. तर तिथे सोन्याचे व्यापारी म्हणजे भौतिकवादी लोक. त्यांना तर खूप धनसंपत्ती होती, ऐश्वर्य होता. त्यांना श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये काही घेणं देणं नव्हतं. पण त्यावेळेस नित्यानंद प्रभूंचे एक खूप जवळचे भक्त होते, उद्धारण दत्त ठाकूर म्हणून. आणि हे उद्धारण दत्त ठाकूर हे त्या प्रदेशात गेले प्रचार करण्यासाठी. सगळ्यात कठीण प्रदेश होता तो प्रचार करण्यासाठी. आणि तिथे त्यांनी नाम संकीर्तन, खूप नाम संकीर्तन केलं. आणि एकदा श्री नित्यानंद प्रभूंना पण तिथे बोलवलं. आणि वृंदावनदास ठाकूर म्हणतात, ज्या वेळेस नित्यानंद प्रभू तिथे गेले आणि त्या सगळ्या भौतिक लोकांमध्ये त्यांनी नाम संकीर्तन केलं, तर म्हणतात आजपर्यंत इतिहासामध्ये तसं कधी कीर्तन नाही झालंय. अशा प्रकारे तो जो प्रदेश आहे तो पण त्यांनी परिवर्तित केला वैष्णवांमध्ये. 1.5-2 मील या आदी सप्तग्राम पासून एक गाव आहे, त्याचं नाव आहे कृष्णपूर. किंवा चैतन्य चरितामृतामध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात श्री कृष्णपूर म्हणून. तर हे पण त्या 7 गावांमधलं एक गाव आहे. आणि तिथे एक खूप मोठे जमीनदार राहायचे, त्यांचं नाव होतं हिरण्य मजुमदार. आणि हिरण्य मजुमदारचा एक लहान भाऊ होता, त्यांचं नाव होतं गोवर्धन मजुमदार. आणि गोवर्धन मजुमदारचा एक मुलगा होता, त्याचं नाव होतं रघुनाथ. हिरण्य मजुमदार हे त्या संपूर्ण प्रदेशाचा कर वसुली करायचे. त्यांची आणि नवाब हुसेन शाह, जो सर्वात मोठा राजा तिकडला, त्याच्यासोबत त्यांचं गठबंधन होतं की प्रत्येक ठिकाणी जाऊन नवाब हुसेन शाहला स्वतः कर वसुली करायची गरज नाही.
तर त्यांच्या वतीने हे इथे कर वसुली करायचे. तर एका अर्थाने नवाब हुसेन शाह तर खूप मोठा राजा आहे, पण त्या प्रदेशातले राजे कोण? हिरण्य मजुमदार, गोवर्धन मजुमदार. तर श्रील प्रभुपाद म्हणतात, आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर कोट्यावधी रुपये हिरण्य आणि गोवर्धन मजुमदार दरवर्षी कमवायचे. आणि काम काय होतं? फक्त सगळ्यांकडून कर वसुली करायची. आणि या संपूर्ण श्रीमंत परिवाराचा फक्त एकच वारस होता. तो होता रघुनाथ. पण रघुनाथला लहानपणापासून कधी या सगळ्या पैशांचा लोभ नव्हता. नेहमी परमेश्वराचं चिंतन करायचा. या सगळ्या या 7 गावांच्या जवळ एक चांदपूर म्हणून गाव होतं. त्या चांदपूर नावाच्या गावामध्ये बलराम आचार्य राहायचे. बलराम आचार्य श्रीमंत लोकांच्या घरी जी काही पूजा होते किंवा जे काही मंदिर असेल त्यातले जे मूर्ती आहेत त्यांची सगळी सेवा वगैरे कोण करणार? तर कोणीतरी एक व्यक्ती नेमलेला असतो पगारावर किंवा त्याला दान दक्षिणा देतात. तसंच या सगळ्या श्रीमंत लोकांच्या मूर्ती पूजा वगैरे कोण करणार? तर बलराम आचार्य. आणि हा जो मजुमदार परिवार होता त्यांच्या परिवाराचे गुरु कोण? तर त्यांचे परिवाराचे गुरु होते यदुनंदन ठाकूर. तर सगळ्या अशा जे प्रतिष्ठित परिवार असतात त्यांचे त्या फॅमिलीचे त्या परिवाराचे एक नेमलेले गुरु असतात. तसंच बलराम आचार्य हे एक पुजारी आणि यदुनंदन ठाकूर हे त्यांचे गुरु. आपल्याला माहिती आहे की श्रील हरिदास ठाकूर हे बेनापोल इथे त्या एका वेश्याला भेटले. त्या वेश्येने त्यांचं चरित्र परिवर्तन करायचा खूप प्रयत्न केला. पण श्री हरिदास ठाकूरांनी 3 रात्र त्यांच्या समोर जप करून ऍक्च्युली त्यांना एक परमहंस वैष्णवी मध्ये परिवर्तित केलं. तर हरिदास ठाकूरांनी त्या वैष्णवीला जेव्हा परिवर्तित केलं त्यानंतर हरिदास ठाकूरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता इथेच राहा आणि मी इथून निघतो. तर तिथून जेव्हा हरिदास ठाकूर बेनापोल वरून निघाले तेव्हा चांदपूरला येऊन राहिले. इथे यदुनंदन ठाकूर आणि बलरामाचार्याचं तर यदुनंदन ठाकूरांशी त्यांची गाठभेट होती तर यदुनंदन ठाकूरांना भेटायला आले. यदुनंदन ठाकूर हे स्वतः अद्वैत आचार्यांचे शिष्य आणि वासुदेव दत्त नावाचे जे खूप मोठे भक्त आहेत श्री चैतन्य महाप्रभूंचे. वासुदेव दत्त म्हणजे ते ज्यांनी एक दिवशी श्री चैतन्य महाप्रभूंना विनंती केली, संपूर्ण ब्रह्मांडातील जितके जीवजंतू आहेत त्यांचे सर्व पाप तुम्ही माझ्या डोक्यावर द्या, जेणेकरून हे सगळे जीवजंतू वैकुंठाला प्राप्त करतील. त्यांना पापमुक्त करा आणि सगळे पाप तुम्ही माझ्या डोक्यावर द्या. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी जेव्हा हे वासुदेव दत्ताची प्रार्थना ऐकली तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. असं तिथे वर्णन केलंय. श्री चैतन्य महाप्रभू थरथर थरथर कापू लागले आणि म्हणाले, तुम्ही ही काय प्रार्थना करताय? पण तुमच्यासाठी हे काही गैर नाही. का बरं? कारण तुम्ही प्रल्हादाचे अवतार आहात म्हणून. तर ते वासुदेव दत्त. तर वासुदेव दत्ताकडून त्यांनी शिकवण घेतली होती आणि अद्वैत आचार्य यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली होती. अशा प्रकारे हे जे यदुनंदन ठाकूर आहेत हे छोट्याशा रघुनाथाला श्रील हरिदास ठाकूरांना भेटायला घेऊन आले. एका दुसऱ्या प्रसंगामध्ये सनातन गोस्वामी आणि हरिदास ठाकूर एकमेकांशी बोलतायत तेव्हा सनातन गोस्वामी सारखे श्रेष्ठ साधू हरिदास ठाकूरांची काय व्याख्या करतात, काय स्तुती करतात. म्हणतात या जगात काही लोक आहेत जे त्यांचं आचरण खूप सुंदर आहे, आचरण खूप श्रेष्ठ आहे, पण हे लोक कधी प्रचार नाही करत. आणि या जगामध्ये असे लोक आहेत जे प्रचार खूप उत्साहाने करतात पण त्याचं आचरण योग्य नसतं. पण तुम्ही हरिदास ठाकूर आचरण पण तुमचं श्रेष्ठ आहे आणि तुमचा प्रचार पण श्रेष्ठ आहे आणि म्हणून तुम्ही या जगताला मार्गदर्शन करणारे जगद्गुरु आहात. तुम्ही खरे व्यक्ती आहात जे पूर्ण जगताला मार्गदर्शन करू शकता. तर विचार करा हरिदास ठाकूरांबद्दल आपण नेहमी ऐकतो 192 माळा करायचे बरोबर. पण सनातन गोस्वामी म्हणतात तुम्ही केवळ आचरण नाही करत, तुम्ही स्वतःचं उदाहरण नाही देत, तर तुम्ही प्रचार पण करता. तर हरिदास ठाकूर एवढे 192 माळा करून प्रचारासाठी पण वेळ काढायचे, शक्ती काढायचे. तर म्हणून जो व्यक्ती प्रचार पण करतो आणि श्रेष्ठ आचार किंवा आचरण पण करतो तो व्यक्ती इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी योग्य व्यक्ती आहे. अशा श्रील हरिदास ठाकूरांशी जर छोट्या लहान मुलाशी रघुनाथाशी जर भेट घालून दिली तर विचार करा त्या छोट्याशा रघुनाथाच्या कोऱ्या पाटीवर काय परिणाम होईल. त्या दिवशीपासून श्रील रघुनाथ, लहानपणचे रघुनाथ याच्या मनावर एक खूप मोठा एक इम्प्रेशन झालं. त्यांना एक लक्षात आलं
हरिनाम हे सर्वश्रेष्ठ आहे आणि परमेश्वराची भक्ती करणं हेच जीवनाचं खूप मोठं साध्य आहे. जरी मोठमोठ्या महलामध्ये रघुनाथ राहत होते, पण या सगळ्या गोष्टींचा त्यांच्यावर कधी परिणाम नाही झाला. काहीच दिवसांनी श्री चैतन्य महाप्रभूंनी यांनी कटवा इथे संन्यास घेतला आणि श्री नित्यानंद प्रभू जे त्यांच्या हृदयातली गोष्ट जाणत होते, त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंना वृंदावनला जाऊ नाही दिलं. त्यांची दिशाभूल केली आणि त्यांना शांतीपूर अद्वैत आचार्यांच्या घरी त्यांची दिशा वळवली. तर तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू शांतीपूर इथे 7 दिवस राहिले. तेव्हा शची माताला अद्वैताचार्य बोलून घेऊन आले. शची माताने 7 दिवस सगळ्यांसाठी स्वयंपाक केला. तेव्हा नित्यानंद प्रभू पण तिथे होते. तर त्यावेळेस छोटा रघुनाथ तेव्हा तिथे भेटायला आला श्री चैतन्य महाप्रभूंना. कारण हरिदास ठाकूरांनी त्यांना हरिनामाचं महत्व सांगितलं होतं आणि आता श्री चैतन्य महाप्रभू पण हरिनाम याचं महत्व देत होते, तर त्यांना भेटायला आले. तर रघुनाथ यांचे वडील गोवर्धन आणि त्यांचे काका हिरण्य हे वैष्णव होते, खूप मोठे दानशूर होते आणि बऱ्याच वैष्णव ब्राह्मणांना दानधर्म करून त्यांच्या त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना मदत करायचे. तर म्हणून रघुनाथ जेव्हा अद्वैताचार्यांच्या घरी आले, तेव्हा अद्वैताचार्यांनी लगेच ओळखलं की याचे वडील आणि याचे काका तर खूप मोठे दानी आहेत. तर त्या दृष्टीने पण रघुनाथावर त्यांची थोडी एक कृपा होती. तर लगेच श्री चैतन्य महाप्रभूंना भेटायला घेऊन गेले आणि श्री चैतन्य महाप्रभूंशी भेटून रघुनाथावर अजून एकदा वैराग्याचं एक एक इम्प्रेशन झालं आणि हरिनामाचं महत्व त्यांना पटलं. त्या दिवशीपासून जेव्हा रघुनाथ घरी आले, त्या दिवशीपासून त्यांच्या जीवनामध्ये फक्त एकच ध्यास होता, श्री चैतन्य महाप्रभूंना कसं भेटू शकतो, श्री चैतन्य महाप्रभूंची सेवा कशी करू शकतो. जेव्हा वडिलांनी बघितलं, आधी थोडीशी एक अनासक्ती होती, पण श्री चैतन्य महाप्रभूंची सेवा करून आता त्यांच्या मनामध्ये केवळ तोच एक वेध होता, श्री चैतन्य महाप्रभू, श्री चैतन्य महाप्रभू. तर वडिलांना लक्षात आलं की तर इमर्जन्सी सिच्युएशन आहे. जर याचं काही केलं नाही तर हा कदाचित पळून जाईल आणि एवढी मोठी इस्टेट, एवढे मोठे श्रीमंत आपले जे गोष्टी आहेत ते कोण सांभाळणार आहे. तर म्हणून या सगळ्या गोष्टींवर काय उपाय असतो, त्याचं लग्न करून टाका. तर 16 वर्षांचं वय होतं रघुनाथाचं, पण त्याचं लग्न करून टाकलं. पण लग्न करून पण रघुनाथावर काही फरक नाही पडला. रघुनाथ दर 2 दिवसांनी रात्रीची वेळ झाली की पळून जायचा आणि मग याच्यावर काही टिपलेले गार्ड्स होते, सेक्युरिटी ठेवले होते, काही लोकांना ठेवलं होतं. लगेच त्यांना लक्षात यायचं की रघुनाथ कुठे दिसत नाही, तर चारी दिशांनी हे सगळे गार्ड जायचे, त्याला पकडायचे आणि परत घेऊन यायचे. ऑलमोस्ट दररोज, एका दिवसाआड ही रोजची गोष्ट झाली की रघुनाथ रात्री पळून जाणार, कुठे गेला माहिती नाही आणि लगेच हे सगळे श्रीमंत त्याचे वडील आणि काका कोणाला कोणातरी पाठवणार आणि त्याला घेऊन येणार. अशा एका परिस्थितीमध्ये रघुनाथ पुन्हा एकदा श्री चैतन्य महाप्रभूंना भेटले आणि म्हणाले, हे श्री चैतन्य महाप्रभू, कृपया मला तुम्ही तुमच्या आंदोलनामध्ये स्थान द्या आणि मला स्वीकार करा. तर तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी खूप महत्वाची शिकवण दिली रघुनाथाला. म्हणाले, तू असं वारंवार जे उत्तेजित होतोयस आणि म्हणतोयस की आता मला वैराग्य जॉईन करायचंय, वैराग्य जॉईन करायचंय, वैराग्य एवढं सोपं नाहीये. म्हणाले, तुला जर खरी इच्छा असेल तर तू आधी स्वतःला स्थिर कर आणि एक एक लहान लहान पाऊल घे, जेणेकरून तू वैराग्याचं मेन सिद्धांत काय आहे ते समजून घे. वैराग्य कोणाला जमतं ते समजून घे आणि वैराग्याचा उद्देश काय आहे ते समजून घे. बरेच लोक वैराग्यावर आपापली मतं मांडतात, पण गौडीय वैष्णव सिद्धांतानुसार वैराग्याचा जो मार्ग आहे त्याचा काय अर्थ आहे. वैराग्याचा मार्ग गौडीय सिद्धांत अनुसार आहे परमेश्वराप्रती अति आसक्ती. ज्याला परमेश्वराप्रती अति आसक्ती आहे, तो केवळ वैराग्याच्या मार्गावर चालू शकतो. आणि ज्याला ज्याला वैराग्याच्या मार्गावर चालायची इच्छा आहे, त्यांनी वैराग्यावर कमी भर द्यायला पाहिजे आणि श्रीकृष्णांप्रती आसक्ती निर्माण करायला जास्ती भर द्यायला पाहिजे. काल आपण सर्वांनी पांडव निर्जला एकादशी साजरी केली. पांडव निर्जला एकादशी म्हणजे काय? साधारण लोक निर्जला एकादशी ऐकून निर्जल करायची, आपल्याला त्याला विदाऊट पाणी घ्यायचं त्याच्यावर जास्ती भर देतात. पण गौडीय वैष्णव सिद्धांतानुसार एकादशीचा जो उपवास आहे तो कशासाठी आहे की माधव तिथी आहे.
ती श्रीकृष्णांना प्रिय आहे एकादशी, म्हणून आपण काय करतो, त्या दिवशी जास्तीत जास्त श्रवण करणार, त्या दिवशी जास्तीत जास्त प्रचार करणार, त्या दिवशी जास्तीत जास्त नामजप करणार. आणि जास्तीत जास्त नामजप करण्यासाठी, जास्तीत जास्त प्रचार करण्यासाठी, जास्तीत जास्त श्रवण करण्यासाठी वेळ लागेल थोडासा. तो वेळ कुठून आणणार? तर मग थोडस आपण आपल्या शारीरिक गरजांना कमी करायचं. तुम्ही स्वतः विचार करा, एकादशीच्या दिवशी समजा आपण फळं खाल्ली फक्त, जेवण नाही केलं, किती वेळ वाचतो? जे स्वयंपाक रोज करतात त्यांना माहिती आहे की दररोज एक स्वयंपाक करायसाठी कमीत कमी 1.5 ते 2 तास लागतात. 1 ते 1.5 तास तरी नक्की लागतो. तर समजा 3 वेळचा स्वयंपाक आहे, नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण. तर जे स्वयंपाक करतात त्यांचे कमीत कमी 3 ते 4 तास वाचतात एकादशीच्या दिवशी. फक्त फळं घ्यायचे, त्याला कापायचं आणि खाऊन टाकायचं, ऑफरिंग करून खाऊन टाकायचं. आणि जे लोक खातात त्यांचं पण, फळं खायला काय 10 मिनिटं लागतात, पण जेवण म्हणजे थोडं लांबलचक असतं. अशा प्रकारे एकादशीचा जो उपवास आहे तो बेसिकली कशासाठी आहे? असं नाही की कमी खायचंय, असं नाही की उपासमारी करायची, असं नाही की पोटाला रिकामं ठेवायचंय. असं आहे की चित्ताला भरून टाकायचं, आपल्या चेतनेला पूर्णपणे कृष्ण भावनामृतामध्ये बुडवायचंय, आणि ते बुडवण्यासाठी अल्प आहार घ्यायचा आहे. तर ही एक गोष्ट आपल्याला नेहमी महत्वाची माहिती पाहिजे, की गौडीय वैष्णव जो मार्ग आहे तो ऍक्च्युली आसक्तीचा मार्ग आहे, पण योग्य आसक्तीचा मार्ग आहे. अनेक वेळा लोकांना अयोग्य आसक्ती असते, आणि श्री चैतन्य महाप्रभू आपल्याला म्हणतायत की नाही, योग्य आसक्ती पाहिजे, श्रीकृष्णांप्रती आसक्ती पाहिजे. तसंच श्री चैतन्य महाप्रभूंनी रघुनाथ दास गोस्वामी यांना सांगितलं, तू स्थिर हो आणि एक 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 पाऊल घे, जेणेकरून तू एक दिवशी श्रीकृष्णांना प्राप्त करशील. मग त्यांनी एक कडक शब्द वापरला, म्हणाले, रघुनाथ, तू मर्कट वैराग्य नको करूस. मर्कट वैराग्य म्हणजे काय? मर्कट वैराग्य म्हणजे, ही एक उपमा आहे, शास्त्रांमध्ये ही येते, की वानर जे असतात ते जंगलात राहतात, निर्वस्त्र राहतात, आणि काय खातात? काहीतरी सिंपल फळं वगैरे खातात. त्यांना राहण्यासाठी जागा आहे का? ती जागा पण नाहीये. पण वानर हे कधी एका सोबतीन सोबत संतुष्ट नसतात. एका वानराचे अनेक अनेक सोबती नसतात. त्याच्यामुळे मर्कट वैराग्य हे आपल्या शास्त्रांमधला एक खूप महत्वाचा शब्द आहे, की वेशभूषा आहे वैराग्याची, पण हम्म, भौतिक सुख घेण्याची खूप मोठी आस आहे मनामध्ये. तर म्हणून श्री चैतन्य महाप्रभू रघुनाथला म्हणतात, मर्कट वैराग्य नको करूस, उलट घरी जा आणि जे जे गरजेचं आहे ते तू स्वीकार कर. पण एक गोष्ट लक्षात ठेव, अंतरे निष्ठा करो, बाह्य लोक व्यवहार, अचिरात तोमाय कृष्ण करीबे उद्धार. श्री चैतन्य महाप्रभूने एक गोष्ट सांगितली, म्हणते अंतरे निष्ठा करो, की तुझ्या हृदयामध्ये तू नेहमी श्री चैतन्य महाप्रभू श्री कृष्णांचं तू निष्ठा कर, नेहमी मनन कर, नेहमी त्याच्यावर चिंतन कर, आणि जे काही गरजेचं आहे तसं तू जग. बाह्य लोकव्यवहार, आणि बाहेर लोकांसोबत असं वाग जणू काही तू त्यांच्यातलाच एक आहेस. जर तू या दोन गोष्टी बॅलन्स केल्यास, आतमध्ये परमेश्वराप्रती निष्ठा आणि बाहेर साधारण समाजामध्ये जगायचं आणि जे काही गरजेचं आहे ते करायचं, तर म्हणाले, अचिरात तोमाय कृष्ण करीबे उद्धार, श्रीकृष्ण तुझ्यावर कृपा करतील. एकदा एका आयुर्वेदिक वैद्यांशी मी बोलत होतो, तेव्हा त्यांनी एक गोष्ट सांगितली. एका व्यक्तीला आजार झाला होता. हं. तर शरीरावर, त्वचेवर काही असे फोड वगैरे आले होते, आणि नक्कीच आतमध्ये पण काहीतरी रक्तामध्ये काही दोष होते. तर मग त्यांनी तेव्हा त्यांना काय सांगितलं, एक पांढरी गोळी दिली त्यांना, आणि म्हणाले, या पांढऱ्या गोळीला ना चुरा करायचा, आणि त्या चुऱ्यामध्ये थोडं तूप टाकायचं, मिक्स करायचं, आणि तो जो लेप आहे त्या चुऱ्याचा आणि तुपाचा, तो त्या शरीरावर लावायचा जिथे जिथे फोड आले. आणि सोबत एक लाल गोळी दिली होती, आणि म्हणाले त्या लाल गोळीचा चुरा करायचा, आणि तो पाण्यासोबत तुम्ही पोटात घ्यायचा म्हणून. एकदा या व्यक्तीने ते मिक्स केलं. म्हणजे काय केलं, त्याला ते लक्षात नाही राहिलं, तर त्यांनी लाल गोळीचा चुरा तुपासोबत मिक्स केला आणि तो फोडावर लावला, आणि त्याची पांढरी गोळी होती त्याचा चुरा करून पाण्यासोबत घेतला. त्याचं मरण झालं, शरीर सोडलं त्यांनी. का बरं? तर दोन्ही औषध होते, पण दोन्ही वैद्यांनी दिले होते, पण त्यांनी नीट लक्षात नाही ठेवलं की कुठलं औषध कुठे आहे म्हणून. तसंच आपल्याला परमेश्वराने काय सांगितलंय, मनामध्ये नेहमी श्रीकृष्णांना ठेवायचंय.
आपण जे काही कर्तव्य करू, जी काही सेवा करू, जे काही करायला लागेल या जगामध्ये, ते करताना नेहमी श्रीकृष्णांवर चिंतन करायचं आहे. आणि बाहेर या जगामध्ये वावरण्यासाठी, या जगामध्ये राहण्यासाठी जे काही गरजेचं आहे ते करायला लागतं आपल्याला. कधी कधी आपलं ते जे गणित आहे ते चुकतं आणि आपण विसरतो की काय करायचंय. तर कधी कधी आपली जी निष्ठा आहे, आपलं जे चिंतन आहे, ते आपलं बाहेरच्या जगाप्रती होतं. आपले बाहेरचे ऐहिक जे कर्तव्य आहेत, जे तात्पुरत्या एका जीवनासाठी आहेत किंवा त्या जीवनामध्ये पण काही वर्षांसाठी असतात, त्याच्या प्रती आपण प्राण देऊ की नाही एवढी निष्ठा करतो. आणि आतमध्ये जे परमात्मा आहेत, परमेश्वर, त्यांच्या प्रती आपण लोकव्यवहार लोकव्यवहार म्हणजे उथळ उथळ संबंध ठेवतो. पण नाही, श्री चैतन्य महाप्रभू रघुनाथ दास गोस्वामी यांच्याद्वारे आपल्या सर्वांना विनंती करतायत की या जगामध्ये राहण्यासाठी जे काही गरजेचं आहे ते करायचंच आहे. पण आपले मूळ आई वडील जे आपल्याला खाऊ घालतायत त्यांना आपण कधी विसरू नाही शकत. आणि नंतर मग श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं, जर अशा प्रकारे तू जीवन जगलास तर नक्की एक दिवशी श्री कृष्ण तुला हृदयाने प्रेरणा देतील, की काहीतरी युक्ती देतील तुला, आणि त्या युक्तीला तू वापरून मला तू प्राप्त करू शकशील जगन्नाथपुरीमध्ये. तर म्हणतात, वृंदावन देखी जब आसिब नीला चले, तबे तुम्ही आम्हा पाशे आसिब कोण छले. छले म्हणतात, छळ होईल म्हणजे काहीतरी तू युक्ती करशील, काहीतरी ट्रिक करशील तू, आणि तू मला प्राप्त करशील. मग आता प्रश्न येतो, ती ट्रिक कशी समजणार आपल्याला? त्यासाठी पण श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, ते छले ते काले कृष्ण स्फुरावे तुम्हारे. त्या योग्य वेळी ती युक्ती काय आहे ते श्रीकृष्ण तुम्हाला हृदयामध्ये सांगतील आणि म्हणतात, कृष्ण कृपा यारे ते राखी ते पारे. ज्याच्यावर श्रीकृष्णांची कृपा आहे त्याला कोणी कधी अडवू नाही शकत. अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभूंनी वैयक्तिक रघुनाथला आश्वासन दिलं, श्रीकृष्ण तुझं ऐकतात आहेत, पण तू आता फक्त अंतरे निष्ठा करो, बाह्य लोकव्यवहार. रघुनाथ आता घरी गेला आणि रघुनाथ श्री चैतन्य महाप्रभूंच्या शिकवणीनुसार एका अर्थाने एक नॉर्मल गृहस्थ जीवन जगू लागला. हम्म? परिवाराला वेळ देत होता इत्यादी. आणि सगळ्यांना वाटलं की आता रघुनाथ बदलला की काय. या दरम्यान एक गोष्ट झाली की हे जे बाहेरून लोक आले होते ते तुर्की लोक होते. तुर्की जो देश आहे तिथून लोक आले होते. आणि या तुर्की राजाने म्हणजे नवाब हुसेन शहाने एका हिंदू परिवाराला आता कर वसुलीची सेवा दिली आहे. हिरण्य आणि गोवर्धन मजुमदार, बरोबर. ही गोष्ट एका तुर्की जमीनदार, एक चौधरी होता तिथे, त्या चौधरीला ते खूप खदखदलं, मला का नाही दिली ही सेवा. तर त्यांनी थोडं संशोधन केलं, ऍक्च्युली किती कर वसुली होते आणि किती कर वसुली राजापर्यंत जाते. तर त्याला लक्षात आलं, 20 लाख सुवर्ण मुद्रा कर वसुली होत होती. आणि नियमानुसार हिरण्य मजुमदार यांनी राजाला 15 लाख सुवर्ण मुद्रा द्यायला पाहिजे होते. पण हिरण्य मजुमदार त्याच्यातून 3 लाख सुवर्ण मुद्रा एक्स्ट्रा काढायचे आणि राजाला फक्त 12 लाख द्यायचे. तर हे आता तुर्की चौधरीला कळलं. तर त्या तुर्की चौधरीने राजाला जाऊन सांगितलं की तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ज्यांच्यावर विश्वास करताय तिथं तुमचा विश्वासघात करतायत. राजा आला आणि राजाने या चौधरीला सांगितलं तू त्याला कैद कर म्हणून. तर तो फरमान जेव्हा निघाला तेव्हा हिरण्य आणि गोवर्धन हे घरातून पळून गेले. आणि घरी बिचारा हा 16-17 वर्षांचा रघुनाथ होता. तर रघुनाथाला त्या तुर्की जमीनदाराने, चौधरीनी अटॅक केली आणि त्याला जेलमध्ये टाकलं. आता जेलमध्ये हा बिचारा 16-17 वर्षांचा मुलगा, आणि तो जो तुर्की चौधरी होता त्याच्या मनामध्ये तर सूड घ्यायची भावना होती, त्याला त्याला मारायचं होतं. तर रोज मनात विचार करायचा, याचे वडील आणि काका तर नाही सापडले, पण हा सापडला. आता बघ याला मी कसं टॉर्चर करतो, याला मी कसा त्रास देतो, आणि मग यांना कळेल माझ्याशी दुश्मनी घेतात काय, मी सांगतो आता. तर ज्या दिवशी काही शिपायांना घेऊन आला तो तुर्की चौधरी आणि रघुनाथाला मारायला आला, रघुनाथाचा तो अगदी इनोसेंट चेहरा तो बघून रघुनाथाने त्यांना म्हटलं, बघा, माझे वडील आणि माझे काका हे पण जमीनदार आहेत आणि तुम्ही पण जमीनदार आहात. तर या नात्याने तुम्ही सगळे भाऊ भाऊच आहेत की नाही. आणि मी जर यांचा मुलगा आहे तर एका अर्थाने तुमचा मी भाचा झालो, पुतण्या झालो. तर कृपया तुम्ही मला असं तुम्ही त्या नात्याने बघा, मी तुमचा पण मुलगा झालो. अशा प्रकारे रघुनाथाने अगदी निरागसपणे जेव्हा त्या चौधरी समोर आपली एक गोष्ट सांगितली की मी तुमच्या मुलासारखा आहे,
आणि माझ्या वडिलांकडून, माझ्या काकांकडून काही चुका झाल्या असतील तर म्हणाले, भावाभावांमध्ये कधी कधी वर खाली होतं आणि कधी कधी भांडणं होतात, पण समजून घ्यायचं आपण. आणि म्हणाले, तुम्ही इतके सद्पुरुष आहात, हं? इतके तुम्ही साधू पुरुष आहात, आणि मी तर तुमच्या मुलासारखा आहे. मी खरं सांगू, तुमच्या धर्माप्रमाणे पण ऍक्च्युली आपण आपल्या मुलाची काळजी घेतली पाहिजे. ज्या पद्धतीने रघुनाथाने निरागसपणे हा प्रस्ताव मांडला या तुर्की जमीनदारापुढे, तर तुर्की जमीनदार जो रघुनाथाला मारायला उठला होता, तो त्याला टॉर्चर करणार होता, तो विरघळला. त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले, त्याच्या दाढीतून अश्रू व्हायला लागले, आणि खरोखर 2 मिनिटांनी म्हणाले, बरोबर आहे रघुनाथ, तू माझ्या मुलाप्रमाणे आहेस. विचार करा, रघुनाथ किती निरागस असेल आणि कशा प्रकारे ते विचार मांडले असतील, की ज्या व्यक्तीला त्यांना मारायचं होतं तो पण बदलला आणि म्हणाला, की एक काम कर, मी तुला सोडतो, तुझ्या वडिलांना आणि काकांना सांग की याच्या पुढे त्यांनी अशा प्रकारे माझ्या क्षेत्रावर कधी काही आक्रमण नाही करायला पाहिजे, तर तू माझी मदत कर. रघुनाथ म्हणाले, काहीही काळजी करू नका. तर प्रभुपाद नेहमी म्हणतात की एक भक्त कसा असायला पाहिजे. भक्त ऍक्च्युली निरागस असायला पाहिजे, सोप्या साध्या साफ मनाचा पाहिजे. पण म्हणाले, श्रीकृष्णांना जर प्राप्त करायचं असेल, श्री चैतन्य महाप्रभूंची सेवा जर प्राप्त करायची असेल, तर या जगामध्ये तो असा सरळ मार्ग नाहीये, तो सोपा मार्ग नाहीये. आपणातून बऱ्याच लोकांनी साप सीडीचा गेम खेळला असतील, नाही? आपण लहानपणी सगळ्यांनी खेळल्या, आताचे पिढी खेळतात की नाही माहित नाही, पण आपल्या पिढीने जरी खेळले, त्याच्यामध्ये काय असतं, आपण तो पासा फेकतो आणि 1 2 3 असं पुढे जातो. तर कधीतरी शिडी येते आणि शिडीने लगेच आपण वर जातो. मग कुठेतरी पुढे जाणार आणि खूप आनंद होणार आपल्याला, अरे शिडीने मी वर गेलो, आणि नंतर मध्येच काय होणार, एक साप येणार आणि त्या सापामध्ये फसून आपण पुन्हा खाली येऊन पोचणार. तर अशा प्रकारे कधी साप, कधी शिडी, कधी साप, कधी शिडी, कधी कोण व्यक्ती असतो तो असा एकदम वर कुठेतरी पोहोचतो. मला अजूनही आठवतंय, मला वाटतं 98 की 97 ला एक खूप मोठा साप होता आणि तो डायरेक्टली खाली येऊन सोडायचा, है ना? तर अशा प्रकारे कधी आपल्या जीवनामध्ये पण भक्ती करताना कोणा एका शुद्ध भक्ताचे दर्शन होतात, कोणा एका शुद्ध भक्ताची कृपा मिळते. आपण कधीतरी काहीतरी असं करतो याच्यामुळे कोणीतरी शुद्ध भक्त आपल्याला प्रसन्न होतात, आपण कोणाचं तरी आज्ञापालन करतो, तर त्याची तुलना मी करतो एका शिडीशी. ऍक्च्युली आपलं ते स्तर नसतं, पण एका शुद्ध भक्ताची कृपा दृष्टी, एका शुद्ध भक्ताच्या कीर्तनामध्ये जर आपण भाग घेतला, एका शुद्ध भक्ताच्या यात्रेमध्ये भाग घेतला, एका शुद्ध भक्ताचं दुरून दर्शन जरी झालं, तर त्या उत्साहाने, त्या प्रेरणेने लगेच आपण शिडीवर चढतो आणि आपण वर जातो. पण ऍक्च्युली वर जेव्हा जातो तेव्हा आपल्याला माहिती पाहिजे, आपण जे वर चढलो ते आपल्या स्वतःच्या पात्रतेमुळे नाही चढलो. आपण का वर चढलो? एका शुद्ध भक्ताच्या कृपेमुळे चढलो. कधी कधी काय होतं, आपण जेव्हा वर चढतो तेव्हा आपल्याला वाटतं आता आपली पात्रता बदलली, आता ऍक्च्युली आपण खूप मोठे भक्त झालोय, आणि तेव्हा आपल्या सोबतचे जे भक्त असतात त्यांच्यावर आपण कधी कधी कमी देखतो त्यांना. पण ऍक्च्युली आपण वर का गेलो? कृपेमुळे गेलो, आपल्या पात्रतेमुळे नाही गेलो. मग काय होतं, कधीतरी गर्व येतो आणि गर्व येऊन कुठला तरी साप भेटतो आणि आपण परत खाली येऊन पोचतो. तर जीवनामध्ये अपराध जर केले आपण, तर आपण कितीही मोठ्या स्तरावर असू, वारंवार चैतन्य चरितामृतामध्ये, श्रीमद भागवतामध्ये येतं, आपण जर कुठल्याही स्तरावर असू पण जर आपण अपराध केले, तर अपराधाचा साप आपल्याला खाली येऊन सोडेल. आणि जर आपण विनम्र भावनेने आपली साधना करत राहिलो, आपली सेवा जर करत राहिलो, कुठे ना कुठे शुद्ध भक्त आपल्या कृपा दृष्टीची शिडी आपल्या जीवनात नक्की पाठवतील, जेणेकरून आपण पटकन वर जाऊ शकतो. तशाच प्रकारे हे जे रघुनाथ दास गोस्वामी आहेत, हे यांच्या मनामध्ये फक्त एकच द्यायचं की मला परमेश्वराला प्राप्त करायचं आहे, व्यवसायात्मिका बुद्धी. तर म्हणून त्या तुर्की जमीनदाराला, चौधरीला पण त्यांनी कसं तरी गोड सांगून बाहेर आले आणि नंतर आई वडिलांची त्यांची भेट घालून दिली आणि मग ते सगळं निस्तरलं. या परिस्थितीमध्ये श्री नित्यानंद प्रभू, जसं मी म्हंटल, कृष्णपूर आहे, मग गंगा नदी आहे आणि त्याच्या या बाजूला पाणीहाटी आहे. तर रघुनाथच्या कानावर पडलं की श्री नित्यानंद प्रभू आता पाणीहाटीला आले आहेत म्हणून. आणि पाणीहाटीला श्री नित्यानंद प्रभू कसे आले होते? त्यांच्या सवंगड्यांसोबत आले होते, त्यांच्या मित्रमंडळी सोबत आले होते. हे मित्रमंडळी पण सगळे एक एक, अभिराम ठाकूर, सुंदरानंद, अभिराम गोपाळ ठाकूर, अशा प्रकारे. अजून कोण, एक त्यांचं ते नाव मला आठवत नाहीये, गदाधर गौरदास,
अशा प्रकारे गदाधर दास, गदाधर गौर नाही, गदाधर दास, हे सगळे त्यांचे जे मित्र होते, हे कृष्ण लीलेतले बाळ गोपाळ, काय ग्वाल 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 काउहर्ड बॉईज. तर श्री नित्यानंद प्रभूंचे हे सगळे मित्र, बलरामजींचे हे सगळे मित्र, हे लोक काय करायचे? 9 9 10 10 तास संकीर्तन करायचे. अभिराम गोपाळ ठाकूर, ऍक्च्युली आपण जयपूरला जेव्हा गेलो होतो, तर जयपूरला आपण कनक वृंदावन मध्ये गेलो होतो, आणि कनक वृंदावन मध्ये बाजूला जे एक मंदिर होतं ते अभिराम गोपाळ ठाकूरांच्या भगवंतांचं होतं. नटवर, राधा नटवर होते ते. तर ते अभिराम गोपाळ ठाकूर काय करायचे? श्रीकृष्णांसारखे बासुरी घेऊन असे उभे राहायचे. 9 तास बासुरी घेऊन असे उभे आहेत. हं? एकदा त्यांना बासुरी वाजवायची इच्छा झाली, तर एक लाकडाचा ओंडका होता, आणि तो 10 लोक पण उचलू नव्हते शकत. अभिराम गोपाळ ठाकूरांनी तो 10 लोक उचलू नाही शकत तो ओंडका असा घेतला, आणि असा बासुरी म्हणून ठेवला, आणि 9 तास असे स्थिर होते, अगदी हलत नव्हते. श्रीकृष्णांसारखी बासुरी वाजवायचं त्याने एक सोंग केलं, आणि बाकी सगळे मग लोक नाम संकीर्तन करत त्यांच्या शेजारी. कधी हे सगळे लोक, हा जो ग्रुप आहे नित्यानंद प्रभू आणि त्यांच्या भक्तांचा, हे सगळे गृहस्थ लोक, याच्यामध्ये कोणी पण वैरागी नाही. तर समजा कुठेतरी चाललेत, मग मध्येच विचारणार, अरे गंगा नदी कोणीकडे आहे? तर मग कोणतरी माणूस म्हणेल, गंगा नदी या बाजूला आहे, या बाजूला तुम्ही चालत राहा. मग हे लोक त्या बाजूने हरे कृष्ण कीर्तन करत करत पूर्ण वेगळ्याच तंद्रीमध्ये हे लोक कीर्तन करणार. आणि मग कुठेतरी पोहोचणार, मग तिथे म्हणणार, अरे गंगा नदी कुठे आहे? दिसत नाहीये. मग ते म्हणणार, गंगा नदी या दिशेने नाहीये, गंगा नदी त्या दिशेने आहे, तुम्ही चुकीच्या दिशेने. अच्छा, असं आहे का? चल त्या दिशेने चला. तिथे परत 7 8 तास कीर्तन करतात, परत तिथे विचारणार, गंगा नदी कुठे आहे? गंगा नदी तर त्या बाजूला आहे. यांना ऍक्च्युली गंगा नदीशी काही घेणं देणं नव्हतं. त्यांना फक्त नाम संकीर्तन करायचं होतं. कधी श्री नित्यानंद प्रभू मुलांना बघितलं एकदा, तर त्या मुलांना बघून, त्यांच्या दृष्टीपाताने त्या मुलांना त्यांनी शुद्ध कृष्ण प्रेम दिलं. ती लहान मुलं 30 दिवस फक्त हरिनाम करत होते. त्यांनी काही खाल्लं नाही, त्यांनी काही प्यायलं नाही, आणि त्यांच्या आवाजामध्ये असं म्हणतात, एका सिंहाची गर्जना होती, तुझा हरे कृष्ण हरे कृष्ण. 30 दिवस या लहान मुलांनी काही खाल्लं नाही, काही प्यायलं नाही, फक्त हरिनाम करत होते. का? तर नित्यानंद प्रभूंनी त्यांच्या डोळ्यांनी त्यांच्यावर दृष्टिपात केला. तर विचार करा, हा जो पूर्ण ग्रुप आहे, हा ग्रुपच एकदम दिव्य होता. कधी कधी नामसंकीर्तन करता करता एखादा भक्त अशा झाडाच्या फांदीवर चढायचा, आणि तिथून म्हणायचा, हरे कृष्ण, आणि तिथून उडी मारायचा. कधी कोणी भक्त होते, ते काय करायचे माहितीये? फांदीवर चढायचे, आणि फांदी जिथे बुंध्याला जुळलेली असते तिथे जाड असते, त्याच्यानंतर अशी ती बारीक बारीक होत जाते, आणि नंतर तशी छोटीशी एक टोक असते त्या फांदीचं. हे भक्त लोक त्या फांदीवर चढायचे, आणि कीर्तन करत 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 त्या फांदीच्या त्या अशा लहानशा इतक्याशा टोकापर्यंत जायचे, त्याच्यावर उभे राहायचे, आणि त्या टोक्यावर उभं राहून हरे कृष्ण महामंत्र करायचे. आणि ती फांदी तुटायची नाही, ते टोक पण तुटायचं नाही, आणि त्याच्यावर तासोन तास हरे कृष्ण कीर्तन करायचे. का? तर परमेश्वराचं नामस्मरण करतायत म्हणून. तशा प्रकारे नित्यानंद प्रभू यांनी कशा प्रकारे नाम संकीर्तन केलं, याच्या गोष्टी चैतन्य भागवतामध्ये आहेत. आपण नित्यानंद त्रयोदशीच्या दिवशी अजून याच्यावर चर्चा करू. पण अशा प्रकारे हे एक विलक्षण हा ग्रुप होता भक्तांचा. तर हा ग्रुप त्या दिवशी पानीहाटी नावाच्या ठिकाणी आला, आणि पानीहाटीमध्ये एक वटवृक्ष होतं, त्या वटवृक्षाच्या तिकडे येऊन पोहोचला. तर ही खबर गेली रघुनाथाकडे. रघुनाथ तिथे आले. आज पण आपण जर पानीहाटीला गेलो, तर तिथे इस्कॉनचं मंदिर आहे. आणि त्या इस्कॉनच्या मंदिरामध्ये एक घाट आहे, आणि तो घाट गंगा नदीमध्ये आहे. तर त्या घाटाचं नाव आहे गौरांग घाट म्हणून. गौरांग घाट का म्हणतात त्याला? श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा पानीहाटीला आले, तेव्हा गंगाच्या मार्गेने त्या गौरांग घाटला इथे आले, पानीहाटीला. श्री नित्यानंद प्रभू पण जेव्हा पानीहाटीला आले, तेव्हा गंगाच्या मार्गाने त्या घाटावरून पानीहाटीला आले. आणि रघुनाथ दास गोस्वामी, ते पण जेव्हा कृष्णपूर वरून जेव्हा पानीहाटीला आले, तेव्हा त्या मार्गाने आले, ते गौरांग घाटवरून आले. आपण पुढच्या वेळेस जर पानीहाटीला गेलो, तर आपण त्या गौरांग घाटला जाऊ शकतो. विचार करा, श्री चैतन्य महाप्रभू, श्री नित्यानंद प्रभू आणि रघुनाथ दास गोस्वामी इथे पाऊल ठेवलेत. ती किती पवित्र झालं. तर रघुनाथ आले, आणि त्याच्या जवळ ते वटवृक्ष आहे. त्या वटवृक्षाच्या जवळ त्यांनी बघितलं, त्याच्यावर असा जो एक प्लॅटफॉर्म बनवला होता. त्याच्यावर नित्यानंद प्रभू बसलेत, आणि त्यांचे सगळे ते जे दिव्य संकीर्तन करणारी जी मंडळी आहे, ती बसलेली आहे. आणि श्री रघुनाथ यांनी दुरून त्यांना नमस्कार केला. जवळ जायची त्यांची इच्छा नाही झाली. विचार करत होते, मी तर मलिन आहे, मी तर भौतिक जगामध्ये राहणारा व्यक्ती आहे, मी जवळ कसं जाऊ? म्हणून त्यांनी दुरून नमस्कार केला.
तर नित्यानंद प्रभूंच्या एका जवळच्या भक्ताने सांगितलं नित्यानंद प्रभू, तो बघा रघुनाथ, तो दुरून नमस्कार करतोय. तेव्हा भावना काय आहे रघुनाथाची, की मी मलिन आहे, मी दूषित आहे, मी जवळ कसा जाऊ. पण नित्यानंद प्रभू काय बोलले? नित्यानंद प्रभू म्हणाले, रघुनाथ, तू दुरून नमस्कार करतोयस, तू चोर आहेस, आणि तू चोर आहेस म्हणून मी तुला एक दंड देणार आज. तर प्रश्न येतो, रघुनाथ इथे नमस्कार करतायत, रघुनाथ इथे आदराच्या भावनेने मी मलिन आहे म्हणून दुरून नमस्कार करतायत, त्याच्यामध्ये नित्यानंद प्रभूंमध्ये असं का म्हणाले, तू चोर आहेस, चोर का म्हणाले त्याला? तर एकदा जयपताका महाराज लेक्चर देत होते, जयपताका महाराजांनी हा उलगडा केला की त्याला चोर का म्हणाले म्हणून. म्हणाले, परमेश्वर प्राप्तीचा जो मार्ग आहे तो नेहमी वैष्णवांच्या आणि गुरूंच्या द्वारे परमेश्वराकडे जातो. जर कोणी व्यक्ती डायरेक्टली परमेश्वराला प्राप्त करायचा प्रयत्न करत असेल तर एका अर्थाने तो चोरी करतोय. का? श्रीकृष्ण कोणाची मालमत्ता आहेत? श्रीकृष्ण वैष्णवांची मालमत्ता आहेत ना? आपण यावेळेस श्रवण यात्रेमध्ये एक भजन गायलं, गोविंद कहे न मोर वैष्णव पराण, आणि वैष्णवांच्या हृदयामध्ये सदा गोविंद विश्राम. तोमार हृदये सदा गोविंद विश्राम. आठवलं? तोमार हृदये सदा गोविंद विश्राम, गोविंद कोहेन मोर वैष्णव पराण. तर वैष्णव कोण आहे? ज्यांच्या हृदयामध्ये नेहमी गोविंद असतात. आपण ती पण एक छोटीशी गोष्ट बघितली की सगळ्यात शक्तिशाली काय आहे? तर कोणी साधू म्हणाले आकाश आहे, मग कोणी म्हणाले नाही हो ढग सगळ्यात शक्तिशाली आहे, मग कोणी म्हणाले ढग नाही, पर्वत सगळ्यात शक्तिशाली आहे, मग कोणी म्हणाले पर्वत नाही, पृथ्वी सर्वात शक्तिशाली आहे, मग कोणी म्हणाले पृथ्वीला तर परमेश्वराने उचललं म्हणून परमेश्वर सगळ्यात शक्तिशाली आहेत, मग कोणी म्हणाले पण या परमेश्वराला वैष्णव लोक आपल्या हृदयामध्ये घेऊन फिरतात म्हणून वैष्णव सगळ्यात शक्तिशाली आहेत. तर तशा प्रकारे वैष्णवांच्या हृदयामध्ये नेहमी गोविंद असतात. तर नित्यानंद प्रभू का त्याला चोर म्हणाले? परमपूज्य जयपताका महाराजांनी याचा खुलासा केला. रघुनाथांना श्री चैतन्य महाप्रभूंना प्राप्त करायचंय, पण आतापर्यंत डायरेक्टली श्री चैतन्य महाप्रभूंकडे गेले होते, है ना? 2 वेळा त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंकडे जाऊन त्यांनी विनवणी केली, मला आणि श्री चैतन्य महाप्रभू सांगितलं, स्थिर हो घरे जाओ, ना हो बातुल, क्रमे क्रमे पाओ लोक भव सिंधू कुल. म्हणतात स्थिर हो, घरे जाओ, ना हो बातुल, वेड्यासारखं वागू नको, क्रमे क्रमे पाय लोक भव सिंधू कुल. क्रमाक्रमाने आपापले जे कर्तव्य आहेत, आध्यात्मिक कर्तव्य आहेत, साधना आहे, ती कर. असं अचानक कोणाला परमेश्वर मिळत नाही. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी स्वीकार नाही केलं. श्री चैतन्य महाप्रभूंनी त्याला घरी पाठवलं. का? कारण श्री चैतन्य महाप्रभूंनी बघितलं, हा व्यक्ती डायरेक्टली माझ्याकडे येतोय, वैष्णवांकडे जात नाहीये, गुरूंकडे जात नाहीये, म्हणून श्री चैतन्य महाप्रभू सांगितलं क्रमे क्रमे. क्रमे 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 म्हणजे काय? आदौ श्रद्धा, तथा साधू संग, अथ भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती स्यात्, तथा 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 निष्ठा, तथा आसक्ती, तथा रुची, तथा भाव आणि तथा प्रेम. तर 9 क्रम आहे. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी मागे पाठवलं. नित्यानंद प्रभूंना तर सगळं माहिती आहे. नित्यानंद प्रभू म्हणाले, तू चोर आहेस. तू वैष्णवांच्या हृदयामध्ये परमेश्वराची जी संपत्ती आहे ती वैष्णवांना न सांगता, त्यांच्या जवळ न जाता तू त्याच्या हृदयातून चोरी करण्याचा प्रयत्न करतोयस, म्हणून तू चोर आहेस म्हणून. तर कितीही मोठी शिकवण श्री नित्यानंद प्रभूंनी रघुनाथ यांच्याद्वारे आपल्या सर्वांना दिली आहे, की वैष्णवांचा संग सोडून आपल्याला परमेश्वर कसे मिळणार आहे. एक व्यक्ती आहेत, ते श्रील प्रभुपादांकडे गेले आणि म्हणाले, प्रभुपाद, मला कंटाळा आलाय, मला आता त्रास होतोय वैष्णवांचा. मला दूर कुठेतरी जायचं. तर श्रील प्रभुपादांनी इंग्लिशमध्ये म्हणाले, इफ यू वॉन्ट टू सर्व कृष्ण विदाउट द असोसिएशन ऑफ डिवोटीज, देन यू आर इनसेन. जर तुला श्रीकृष्णाची सेवा करायची आहे वैष्णवांच्या पासून दूर राहून, तर म्हणाले तू वेडा आहेस, तुला योग्य तुझी बुद्धी नाहीये म्हणून. अशा प्रकारे नित्यानंद प्रभूंनी रघुनाथाला सांगितलं, तू चोर आहेस आणि तुला मी शिक्षा देणार. मग नित्यानंद प्रभूंकडून काय शिक्षा मिळणार? गुरूंकडून काय शिक्षा मिळणार? गुरूंकडून शिक्षा मिळणार, वैष्णवांची सेवा कर. तर म्हणून नित्यानंद प्रभूंनी काय दंड दिला रघुनाथाला? माझे इतके एवढे सगळे जे भक्त लोक आले तिकडे पाणीहाटीला, त्या सगळ्यांना तुला एक खाऊ घालायला लागेल, फीस्ट खाऊ घालायला लागेल. तर असं म्हणतात, कृष्ण भावनामृतामध्ये जी शिक्षा मिळते ती पण एकदम सकारात्मक असते. तर काय शिक्षा दिली की सगळ्यांना फीस्ट मिळेल, आणि ती फीस्ट मग रघुनाथाला पण मिळेल. तर सगळ्यांना एक छान प्रसाद मिळेल. तर नित्यानंद प्रभूंनी सांगितलं,
माझी अशी इच्छा आहे की शिक्षा म्हणून, दंड म्हणून तुला या सगळ्यांना चिडा दही खाऊ घालायचंय. तर रघुनाथ म्हणाले, अरे वा, काय हरकत आहे, चिडा दही खाऊन जर दंड मिळत असेल, काय प्रॉब्लेम आहे. तर म्हणतात बाजारामध्ये 400-500 त्यांनी छोटी छोटी मडकी घेऊन आले. हं? आणि 5-6 इतके मोठे असे उंच मडके घेऊन आले. आणि या 5-6 मडक्यांमध्ये त्यांनी दूध घेतलं भरपूर विकत. त्यांच्याकडे पैशांचा प्रॉब्लेम नव्हता. आणि त्या दुधामध्ये पोहे भिजवले आणि त्याला थोडस आटवायला लागले. हं? तर दुधामध्ये पोहे भिजत घातले आधी. मग काही मडक्यांमधले ते दुधामध्ये भिजलेले जे पोहे होते ते बाहेर काढले आणि त्याच्यामध्ये दही मिक्स केलं. त्याचं झालं शिडा दही. त्याच्यामध्ये एक चापा कला नावाचं एक विशेष केळ असतं, खूप चविष्ट असतं, खूप स्पेशल असतं. ते थोडं चापा कला टाकलं. आता मॉडर्न इस्कॉन मध्ये जेव्हा दही चिडा बनवतात तेव्हा त्याच्यामध्ये कधी कधी आंब्याचे असे छोटे छोटे तुकडे घालतात, ते खूप छान लागतात, ते ड्रायफ्रुट्स टाकतात. पण रघुनाथ यांनी जेव्हा दही चिडा बनवला होता त्याच्यामध्ये केळ होतं आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे नव्हते, पण कापूर असतो खायचा, तो सुगंध येण्यासाठी आणि चव येण्यासाठी थोडा कापूर होता. आणि ते जे दुधात भिजलेले पोहे होते त्याचे अर्धे दही चिडामध्ये त्यांनी परिवर्तित केले आणि दुधामधले भिजलेले पोहे अर्धे जे उरलेले होते ते त्यांनी घेतले आणि ते आटवलेल्या थोड्या कंडेन्स्ड मिल्क, आटवलेल्या दुधामध्ये टाकले आणि त्याच्यामध्ये थोडं तूप पण टाकलं. तर आटवलेल्या दुधामध्ये तूप, चापाकला आणि कापूर, आणि त्याच्यामध्ये दह्यामध्ये चापाकला आणि कापूर, अशा प्रकारे दोन मडकी बनवली. एकामध्ये दुधासोबत चिडा, दूध चिडा, आणि एकामध्ये दही चिडा. आणि हे असे मडके आधी नित्यानंद प्रभूंना दोन मडके दिले. त्याच्यानंतर नित्यानंद प्रभूंचे जे जवळचे भक्त होते त्यांना दिले. त्याच्यानंतर नित्यानंद प्रभूंच्या त्या संकीर्तन पार्टीमध्ये जेवढे भक्त होते त्यांना दिले. आणि मग तिथे जितके लोक आले होते त्यांना दिले. अशा प्रकारे सगळ्यांच्या हातामध्ये दोन मडकी, एका दूध चिडा आणि एका दही चिडा. हम्म? आणि अशा प्रकारे सगळेजण प्रसाद घेतात. ती खबर पसरली. तर बंगालमध्ये किंवा जिथे जिथे वैष्णव स्थान आहेत, वृंदावन असेल, बंगाल असेल, अगदी आपला इस्कॉन बारामतीचा जो कंपाऊंड आहे तिथे असेल, जर तिथे खबर पसरली की इथे महाप्रसाद मिळतोय म्हणून, मग काय होणार तिकडे? तिकडे सगळेजण मधमाशा कसे मधाकडे जातात तशा प्रकारे सगळे वैष्णव. महाप्रसाद म्हणजे काय, तो तर सोडायचा नसतो कोणाला. तर इस्कॉन मध्ये असा एक जोक आहे की जर इस्कॉनच्या मंदिरामध्ये कोणाचा सेल फोन, स्मार्टफोन समजा कुठेतरी राहिलाय, कोणाचा कुठला महाग कॅमेरा राहिलाय, कोणाचं जर पाकिट राहिलंय, ते तुम्हाला 4 तासांनी तिथेच तिथे मिळेल. कोणाला तुमच्या सेलफोनशी घेणं देणं नाही आणि कोणा पाकिटाशी घेणं देणं नाही. पण जर तुम्ही भगवंतांचा महाप्रसाद कुठेतरी कोपऱ्यात ठेवला असेल आणि हात धुवायला गेले, त्याच्यामध्ये तो महाप्रसाद गायब होतो. महाप्रसादाशी आपलं खूप घेणं देणं आहे. तर ही खबर पसरली, सगळे आजूबाजूचे लोक तिथे महाप्रसाद, अरे चिडा दही, रघुनाथाला शिक्षा दिली आणि रघुनाथ सगळ्यांना चिडा दही खाऊ घालतो. सगळेजण तिथे आले. तिथे उभं राहायला जागा नव्हती. पण लोकांना नित्यानंद प्रभूंचा तो चिडा दही मिस करायची इच्छा नव्हती. तर कृष्णदास कविराज गोस्वामी सांगतात, काही लोक गंगे नदी मध्ये गेले आणि गंगे नदीच्या त्या थंडगार पाण्यामध्ये उभे राहून म्हणतायत, आम्हाला चिडा दही पाहिजे. तर आता सध्या काय सीझन आहे, गरमीचा सीझन आहे, तर त्यावेळेस पण खूप गरमी होती. तर बेसिकली ही कुठली तिथी आहे, ज्येष्ठ महिन्यामध्ये शुक्ल पक्ष आणि त्रयोदशी. तर उद्या आहे आपलं चिडादही, पण आज आपण त्याच्यावर चर्चा करतोय. तर म्हणजे त्यावेळेस पण खूप गरमी असेल. तर त्या गरमीच्या वातावरणामध्ये ऍक्च्युली आपल्याला कुठेतरी सावली शोधायची असते, बरोबर. पण हे सगळे लोक तो चिडा दही खाण्यासाठी गंगे नदीमध्ये उभे राहून पण म्हणतात, अरे तो चिडा दही द्या म्हणून. अशा प्रकारे सगळीकडे खबर पसरली. मग जितके व्यापारी लोक होते, सगळे व्यापारी लोक विचार करतायत, अरे आपल्याकडे पण दही आहे, आपल्याकडे पण चिडा आहे, चला आपण तिथे जाऊन विकलं तर मजा येईल. सगळे व्यापारी ज्यांचे ज्यांचे मडक्यांचे दुकानं होते ते मडके घेऊन आले विकायला. ज्यांच्याकडे दूध होतं, दही होतं, केळी होते, जे काही सामग्री होती, जे चिडा दही मध्ये तूप असेल, सगळे लोक आपापली सामग्री घेऊन आले. आणि रघुनाथाकडे पैशाची कमी नव्हती. रघुनाथाने सगळे मडके विकत घेतले, सगळं दूध विकत घेतलं, सगळं दही विकत घेतलं, सगळं केळ विकत घेतलंय, त्याचे चिडा दही बनवले. आणि हे सगळे जे व्यापारी विकायला आले होते परत त्यांच्या हातातच दिलं. आणि या व्यापाऱ्यांचं त्या दिवशी इतकी मजा झाली की त्यांचा धंदा पण झाला, स्वार्थ पण झाला आणि परमार्थ पण झाला. रघुनाथ यांनी सगळ्यांच्या हातामध्ये दोन दोन मडकी दिली. अशा प्रकारे तिथे एकही माणूस नव्हता ज्याच्या हातामध्ये दोन मडकी नव्हते. सगळे लोक आनंद घेत आहेत.
श्री नित्यानंद प्रभूंनी बघितलं की रघुनाथाने सगळ्या वैष्णवांची सेवा केली आहे. जेव्हा वैष्णव लोक खुश होतात तेव्हा गुरूंना खूप प्रसन्न होतात. मग नित्यानंद प्रभू खूप प्रसन्न झाले. मग नित्यानंद प्रभूंची कृपा काय? जेव्हा वैष्णव खुश होतात वैष्णवांचा आनंद बघून गुरु खुश होतात. आणि गुरु जेव्हा खुश होतात तेव्हा गुरु आपल्याला काय आशीर्वाद देतील? तर नित्यानंद प्रभू हे आदिगुरु आहेत. नित्यानंद प्रभूंनी काय आशीर्वाद दिला? नित्यानंद प्रभूंनी मनन केलं आणि आपल्या ध्यानाद्वारे श्री चैतन्य महाप्रभू जे त्यावेळेस जगन्नाथपुरीमध्ये उपस्थित होते त्यांना आपल्या ध्यानाद्वारे तिथे आकर्षित केलं. तर सगळ्यांना नाही दिसले, पण तिथे जितके प्रामाणिक वैष्णव होते सगळ्यांनी बघितलं नित्यानंद प्रभूंनी प्रार्थना केली आणि श्री चैतन्य महाप्रभूंना तिथे आकर्षित केलं. तर बघा, दंड दिला की तुम्ही श्री चैतन्य महाप्रभूंना डायरेक्टली अप्रोच केला, तुम्ही वैष्णवांच्या द्वारे आणि गुरुद्वारे नाही केला. पण जेव्हा तो दंड त्यांनी स्वीकार केला तेव्हा गुरु इतके प्रसन्न झाले की त्यांनी परमेश्वराला तिथे बोलावलं आणि मग नित्यानंद प्रभू श्री चैतन्य महाप्रभूंना प्रत्येक वैष्णवाकडे घेऊन गेले आणि त्या वैष्णवाच्या मडक्यातून नित्यानंद प्रभूंनी एक घास घेतला आणि श्री चैतन्य महाप्रभूंच्या तोंडात टाकला. आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी तितक्याच प्रेमाने त्या वैष्णवाच्या मडक्यातून एक घास घेतला आणि नित्यानंद प्रभूंना टाकला. ही गोष्ट सगळ्या वैष्णवांसोबत केली. श्री नित्यानंद प्रभू प्रत्येक वैष्णवाजवळ गेले आणि त्याच्या त्याच्या मडक्यातून श्री चैतन्य महाप्रभूंना खाऊ घातलं. श्री चैतन्य महाप्रभूंना इतका आनंद झाला की त्या मडक्यातून त्यांनी नित्यानंद प्रभूंना खाऊ घातलं. अशा प्रकारे सगळ्या वैष्णवांकडे नित्यानंद प्रभू श्री चैतन्य महाप्रभूंना घेऊन गेले, त्यांना खाऊ घातलं आणि नंतर त्या दोघांनी आपल्या मडक्यातून खाल्लं. आणि ते चार मडके, नित्यानंद प्रभूंचे दोन आणि चैतन्य महाप्रभूंचे दोन, हे चार मडके कोणाला मिळाले असतील? येस, यू आर राईट, रघुनाथ याला हे चार मडके मिळाले. तर त्याच्यामध्ये परमेश्वराची पण कृपा होती आणि त्याच्यामध्ये श्री गुरूंची पण कृपा होती. अशा प्रकारे हा अति उल्हास, अति आनंद देणारा उत्सव पार पडला. या दरम्यान पानीहटीला श्री नित्यानंद प्रभू का आले होते? पानीहटीला एक खूप मोठे भक्त राहायचे, त्यांचं नाव होतं राघव पंडित. आणि राघव पंडित आणि त्यांची एक बहीण होती, तिचं नाव होतं दमयंती. तर राघव पंडित आणि दमयंती यांना बेसिकली दमयंती देवीला कमीत कमी श्री चैतन्य महाप्रभूंप्रती वात्सल्य भावना होती. तर दमयंती देवी आणि राघव पंडित हे खूप सारे पक्वान्न बनायचे आणि पिशव्यांमध्ये भरून श्री चैतन्य महाप्रभूंना जगन्नाथपुरीला पाठवायचे. जेव्हा बंगालचे भक्त तिथे जायचे तेव्हा हे राघवेर झाली, राघव पंडिताची पिशव्या, कापडाच्या पिशव्या असायच्या, त्याच्यामध्ये भरपूर अन्न पदार्थ असायचे आणि ते श्री चैतन्य महाप्रभू दररोज थोडं थोडं खायचे. वर्षभर ते खायचे. विचार करा, त्यावेळेस फ्रीज नव्हता, काही नव्हतं. पण दमयंती देवी काहीतरी अशा विशिष्ट पद्धतीने ते अन्न बनवायची, ते पदार्थ बनवायची, वर्षभर ते पदार्थ खराब नव्हते होत. पुरी सारख्या दमट वातावरणामध्ये, ऍक्च्युली दमट वातावरणामध्ये अन्न कधी राहत नाही, पण दमयंती देवी काहीतरी करायची. तर दमयंती देवीचा तो नेहमी मूड होता. दमयंती देवी आणि राघव पंडित हे पाणीहाटीला राहायचे, तर त्यांच्या घरी श्री नित्यानंद प्रभू आले होते. तर सकाळपासून दुपारपर्यंत हे सगळं चिडादही सगळं चालू आहे इकडे. तर ते राघव पंडित आले आणि म्हणाले, श्री नित्यानंद प्रभू, मी तुमच्यासाठी तुपामध्ये तयार केलेले भरपूर छान छान पकवान बनवले आहेत, चला या प्रसादाला. नित्यानंद प्रभू काय म्हणतात? मी तर एक गवळी आहे, मी तर गायींची राखण करणारा, गायींची काळजी घेणार म्हणून. तर मला ना अशा गवताच्या भूमीवर बसून, नदी काठी झाडाखाली बसून हे असं चिडा दही वगैरे खायला आवडतं. असं तुपात तयार केलेले पदार्थ मला काही आवडत नाही, तर मी संध्याकाळी येईन. राघव पंडितांचे पदार्थ जे श्री चैतन्य महाप्रभूंना आवडायचे, पण नित्यानंद प्रभू म्हणाले ते नंतर, ते मी संध्याकाळी खाणार. पण आता रघुनाथ यांनी तयार केलेला दूध चिडा आणि दही चिडा हा मी सोडणार नाही. अशा प्रकारे त्यांनी ते घेतलं. तो दंड महोत्सव पार पडला. संध्याकाळी नित्यानंद प्रभू राघव पंडितांच्या घरी गेले. तिथे नित्यानंद प्रभू म्हणतात, मला कदंब फुलांची पुष्पमाळा पाहिजे. आता कदंब फुलांची पुष्पमाळा, तिथे कदंबाचं झाड तर पाहिजे. तर मग राघव पंडित म्हणतात, आमच्या इकडे आजूबाजूला कदंबाचं कुठलं झाडच नाहीये आणि हा सीझन पण नाहीये. मग काय? मग तिथे एक लिंबाचं झाड होतं. त्या लिंबाच्या झाडाला अचानक तिथे पूर्ण त्या लिंबाच्या झाडावर कदंबाची फुलं आली आणि राघव पंडितांनी त्या कदंबाच्या फुलांना काढून एक पुष्पमाळा बनवली आणि नित्यानंद प्रभूंना दिली. आज जर आपण पानीहटीला गेलो तर तिथे राघव पंडितांचं घर आहे.
आणि तिथे आजही ते लिंबाचं झाड आहे, ज्याच्यावर एकेकाळी नित्यानंद प्रभूंची इच्छा पूर्ण करायला अचानक तिथे कदंब फुल आले. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. कधीतरी आपण जाऊ. मग ती कदंबाची पुष्पमाळा घालून नित्यानंद प्रभूंनी अर्ध्या रात्रीपर्यंत कीर्तन केलं. तर प्रसाद जो संध्याकाळी जे घेणार होते, ते संध्याकाळी सगळं काही प्रसाद काही झालाच नाही. आणि तो अर्ध्या रात्रीपर्यंत संकीर्तन झालं. त्याच्यानंतर नित्यानंद प्रभू म्हणाले, चला आता आपण प्रसाद घेऊ. आणि तो प्रसाद कोण तिथे अन्न तयार करायचे? चैतन्य चरितामृतामध्ये म्हणतात 4 ठिकाण आहेत जिथे श्री चैतन्य महाप्रभू नेहमी राहतात. कुठे कुठे? तर म्हणतात शचीर रंधने. शचीर रंधने म्हणजे शची माता जिथे स्वयंपाक करते तिथे. हं? मग श्रीवास अंगणे. श्रीवास अंगण जे आहे जिथे दररोज नाम संकीर्तन व्हायचं, तिथे श्री चैतन्य महाप्रभू नेहमी राहतात. तिसरं, नित्यानंद नर्तने. नित्यानंद प्रभू जिथे नृत्य करतात तिथे श्री चैतन्य महाप्रभू तिथे आकर्षित होतात. आणि चौथी आहे राघवेर भवने. राघव पंडितांच्या घरी श्री चैतन्य महाप्रभू नेहमी राहतात का? कारण राघव पंडितांच्या किचन मध्ये श्रीमती राधाराणी स्वतः येऊन कुकिंग करतात. म्हणून या 4 ठिकाणी श्री चैतन्य महाप्रभू यांचं सदैव वास्तव्य. तर या किचन मधला आता प्रसाद अर्ध्या रात्री त्यांनी खाल्ला. आणि नंतर राघव पंडितांना श्री नित्यानंद प्रभूंनी आपली पेट दिली आणि म्हणाले, याच्यातला जो माझा उरलेला महाप्रसाद आहे तो रघुनाथला द्या. अशा प्रकारे 2 वेळा श्री नित्यानंद प्रभूंनी आपलं समाधान दर्शवलं रघुनाथाप्रती, की तू सगळ्यांची सेवा केलीस. तर आपल्याला वाटेल की केलं तरी काय केलं त्यांनी? दूध आणि पोहे आणि त्याच्यामध्ये थोडं केळ मिक्स करून सगळ्या वैष्णवांना खाऊ घातलं. त्याच्यामध्ये नित्यानंद प्रभू इतके काय खुश झाले की श्री चैतन्य महाप्रभूंना तिथे बोलवलं. श्री चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभूंचा स्वतःचा महा त्यांनी रघुनाथासाठी ठेवला. तर वैष्णव धर्मामध्ये हीच एक गंमतीची गोष्ट आहे. आपल्याला असं वाटतं की मोठ्या मोठ्या समस्यांसाठी काहीतरी मोठं मोठं समाधान असेल, काही गुंतलेली समस्या असते आणि त्यासाठी काहीतरी गुंतलेलं समाधान असेल. त्याचं जसं आपल्या परीक्षेमध्ये खूप डिफिकल्ट काहीतरी प्रश्न असेल तर त्याचं उत्तर पण खूप डिफिकल्ट असतं. पण वैष्णव धर्मामध्ये ऍक्च्युली मोठी काहीतरी समस्या असते, एकदम कठीण वाटतं, हे काय होईल कसं होईल काय कळत नाही, तेव्हा काय करायचं असतं? ऍक्च्युली वैष्णवांना समाधानी करायचं असतं, वैष्णवांची सेवा करायची असते. जेव्हा आपण वैष्णवांची सेवा करायच्या साध्या दिसणाऱ्या त्या गोष्टीमध्ये समाधान प्राप्त करतो, आनंद प्राप्त करतो, तेव्हा आपल्या जीवनातले मोठे मोठे गुंतागुंती उलगडते. प्रश्न आपल्या मनात कधी कधी काय येतो की काहीतरी दिव्य काहीतरी करायला पाहिजे. आता माझ्या जीवनामध्ये जी मोठी समस्या आली आहे, मोठं काही नाही करायचंय. सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की आपल्या आजूबाजूला असणारे जे तथाकथित साधारण वैष्णव आहेत, आपल्या डोळ्यांना ते साधारण दिसत आहेत, पण त्यांच्या हृदयामध्ये परमेश्वराच्या साधनेप्रती, परमेश्वराच्या सेवेप्रती, परमेश्वराला प्रसन्न करण्याप्रती काय निष्ठा आहे ते आपल्याला नाही माहिती. आपल्याला त्यांच्या हृदयामध्ये ऍक्सेस नाहीये, आपल्या त्यांच्या हृदयामध्ये प्रवेश नाहीये. त्यांच्या हृदयामध्ये परमेश्वराप्रती त्यांची काय निष्ठा आहे, काय प्रेम आहे, हे आपल्याला माहिती नाहीये. म्हणून नेहमी आपण सावध राहायला पाहिजे की वैष्णवांप्रती आपण नेहमी आदराने बोलायला पाहिजे. वैष्णवांबद्दल जर कोणी चुकीचं काय बोलत असेल तर ऍक्च्युली आपण त्याला कान नाही द्यायला पाहिजे, आपण तिथून बाहेर निघायला पाहिजे. का? कारण कोणाच्या हृदयामध्ये परमेश्वराप्रती काय प्रेम आहे आपल्याला माहिती नाही. आणि परमेश्वर काय म्हणतात? जे माझ्यावर प्रेम करतात त्यांच्यावर मी प्रेम करतो. म्हणून नेहमी या या एका घटनेद्वारे श्री नित्यानंद प्रभू म्हणतायत, फक्त वैष्णवांना साध्या गोष्टींनी जरी प्रसन्न केलं तरी श्री गुरु श्री नित्यानंद प्रभू आपल्यावर एवढे प्रसन्न होतात की भगवंतांचा आणि स्वतःचा महा त्यांनी रघुनाथला दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी श्री नित्यानंद प्रभू पुन्हा एकदा त्याच वटवृक्षाखाली बसलेले होते आणि पुन्हा एकदा रघुनाथ त्यांना भेटायला गेले. आणि कुठल्या भावनेत गेले? मी खूप मोठ्या जमीनदाराचा मुलगा आहे, मी खूप श्रीमंत आहे, काल ती मोठी फीस्ट झाली ना, हजार हजार लोकांसाठी, ती मी स्पॉन्सर केली? अजिबात नाही. त्यांच्याकडे गेले, हात जोडले आणि म्हणाले, श्री नित्यानंद प्रभू, मी खूप पतित आहे, मी खूप पापी आहे, माझ्या हृदयामध्ये खूप कल्मश आहेत आणि माझ्या इतिहासामुळे, माझ्या कर्मांमुळे मला एका भौतिकवादी परिवारामध्ये जन्म मिळालाय.
मी तुम्हाला सांगू, मला पूर्ण नैराश्य आलंय. मला नाही वाटत मी श्री चैतन्य महाप्रभूंना कधी स्वीकार करू शकीन. कारण का माहितीये, मी जेव्हा जेव्हा प्रयत्न केलेत, तेव्हा तेव्हा असं दोन पाऊल वर गेलो आणि परत कोणीतरी मला खाली खेचलं. तर कित्येक वेळा दररोज ऑलमोस्ट मी सांगितलं जसं पळून जायचे आणि लोक त्यांना परत आणायचे. म्हणाले, मी अनेक अनेक वेळा खाली पडलोय. मला आता काही आशा नाही राहिली. आणि मला एक लक्षात येत आहे, एखादा ठेंगणा मुलगा जर चंद्राला स्पर्श करायची प्रयत्न करत असेल, तर त्याप्रमाणे मला असं वाटतंय, मी पण श्री चैतन्य महाप्रभूंना प्राप्त करायचा प्रयत्न करतोय. मला एकच आता आशा आहे फक्त, ती तुमच्याकडून आहे. जर तुम्ही कृपा दिली तर मला श्री चैतन्य महाप्रभूंची कृपा मिळू शकेल. परत एकदा नित्यानंद प्रभूंनी काय केलं असेल? नित्यानंद प्रभू लहान लहान गोष्टींद्वारे आपल्याला शिकवतात. नित्यानंद प्रभूं प्रति जेव्हा रघुनाथाने प्रार्थना केली की मी आता तुमच्या कृपेवर अवलंबून आहे, नित्यानंद प्रभू बाजूला वळले आणि त्यांच्या आजूबाजूला त्यांचे जे सगळे भक्त बसले होते त्यांना म्हणाले, हा आहे रघुनाथ. या पूर्ण प्रदेशातल्या सगळ्या श्रीमंत घरामध्ये जन्मलेला रघुनाथ आहे, पण त्याला गर्व अजिबात नाही. त्याला फक्त श्री चैतन्य महाप्रभूंची सेवा करायची आहे. तर कृपया तुम्ही सगळे जण याला आशीर्वाद द्या. श्री नित्यानंद प्रभू जे गुरु आहेत, त्यांनी परत वैष्णवांकडे वळवलं आणि सांगितलं, तुम्ही सगळ्या वैष्णवांनी याला आशीर्वाद द्या. म्हणाले, याच्या घरी इंद्रासारखं ऐश्वर, याच्या घरी याची जी पत्नी आहे ती एका अप्सरेप्रमाणे, पण याला अजिबात या गोष्टींप्रती आसक्ती नाही. 5व्या स्कंदामध्ये श्रीमद भागवतामध्ये भरत महाराजांची गोष्ट येते आणि त्याच्यामध्ये वर्णन केले की भरत महाराजांनी आपल्या सर्व संपत्तीचा त्याग केला. मलवत, मलवत म्हणजे बाथरूम मध्ये जेव्हा आपण जातो सकाळी आणि आपल्या शरीरातली जी घाण आहे तिथे सोडतो, आपण मागे वळून पण बघत नाही आणि आपण तिथे निघून जातो, तसं भरत महाराजांबद्दल वर्णन आहे. सुखदेव गोस्वामी म्हणतात, मलवत, मागे वळून पण नाही बघितलं भरत महाराजांनी आपल्या राज्याच्या ऐश्वर्याकडे आणि जंगलाकडे निघून गेले. श्री नित्यानंद प्रभू म्हणतात, हा रघुनाथ आहे, त्याला आपल्या एवढ्या कोट्यावधी प्रॉपर्टीचा मलवत आहे भरत महाराजांसारखा. तर कृपया तुम्ही सगळ्यांनी याला आशीर्वाद द्या. आणि रघुनाथाने जेव्हा ते बघितलं तेव्हा रघुनाथ प्रत्येक एकेका वैष्णवाकडे गेला, त्यांना विनंती केली आणि म्हणाले, परमेश्वर प्राप्तीसाठी तुम्ही आशीर्वाद द्या. त्याचा तो स्वभाव, त्याची ती नम्रता बघून सगळ्या वैष्णवांनी त्याला वैयक्तिक एक एक आशीर्वाद दिला. आणि त्याच्यानंतर परत नित्यानंद प्रभूकडे आले, जेव्हा तेव्हा नित्यानंद प्रभू म्हणाले, कारण तू काल सर्व वैष्णवांना प्रसन्न केलंयस आणि सगळ्यांना चिडा दही फीस्ट खाऊ घातलीयस, त्याच्यामुळे मी तुला आशीर्वाद देतो, तू सर्व भौतिक बंधनातून मुक्त होशील आणि तू श्री चैतन्य महाप्रभूंच्या सगळ्यात जवळच्या एका भक्ताच्या अधीन जाशील. स्वरूप दामोदर गोस्वामी, स्वरूप दामोदर गोस्वामींच्या हवाले श्री चैतन्य महाप्रभू तुला करतील. तुला श्री चैतन्य महाप्रभूंना प्राप्त करण्यासाठी आता एकही अडथळा राहणार नाही. आणि तेव्हा श्री नित्यानंद प्रभूंनी रघुनाथाच्या डोक्यावर त्यांचे स्वतःचे पाय ठेवले आणि त्यांचे आशीर्वाद दिले. अशा प्रकारे रघुनाथाला वर्षानुवर्ष जी आस होती, ती शेवटी नित्यानंद प्रभूंनी ती आस पूर्ण केली. आणि मग रघुनाथ यांच्याकडे भरपूर पैसे होतेच. मग त्यांनी राघव पंडितांना भेटले आणि म्हणाले की हे 100 नाणे, हं, आणि 7 तोळे सोनं हे त्यांनी नित्यानंद प्रभूंसाठी राघव पंडितांना दिलं. बघा, आत्ताच नित्यानंद प्रभूंकडून त्यांना कृपा मिळाली आहे, बरोबर? नित्यानंद प्रभूंकडून कृपा मिळालो, आता ते जवळचे झालेत आणि नित्यानंद प्रभूंनी तर म्हटलं तुला आता काही राहिलं नाही. ऍक्च्युली पर्सनल कनेक्शन झालं आता नित्यानंद प्रभूंशी, गुरूंशी पर्सनल कनेक्शन झालं. पण तरी रघुनाथने त्यांना जी भेटवस्तू द्यायची होती, सोनं द्यायचं होतं, ते डायरेक्टली नित्यानंद प्रभूंना नाही दिलं. ती वास्तविक नम्रता आहे की गुरु आपल्याला कृपा देतात, पण आपण डायरेक्टली जर गुरूंकडे गेलो वैष्णवांना बायपास करून, तर ते आपल्यासाठी चांगलं. परत एकदा राघव पंडितांकडे गेले आणि म्हणाले, हे 100 नाणे आणि 7 तोळे सोनं आहे, हे तुम्ही नित्यानंद प्रभूंना द्या, पण आज नका देऊ. मी चाललो आता, पण त्यांच्या सर्वंटला, त्यांच्या जवळचे जे भक्त आहेत त्यांना द्या. आणि मग नित्यानंद प्रभूंच्या जवळपासचे जेवढे लोक होते त्यांच्यासाठी पण त्यांनी 100 नाणे दिले आणि 2 तोळे सोनं दिलं आणि म्हणाले, हे जे नित्यानंद प्रभूंसोबत आहेत ते सगळे गृहस्थ लोक आहेत, त्यांना पण माझ्याकडून दान द्या. अशा प्रकारे रघुनाथ श्री नित्यानंद प्रभूंना कृपा प्राप्त करून, श्री नित्यानंद प्रभूंचे आज्ञापालन करून आणि श्री नित्यानंद प्रभूंना थोडं दान देऊन घरी परतले. त्याच्यानंतर तर रघुनाथाला आता मनामध्ये फक्त एकच ध्यास होता, श्री चैतन्य महाप्रभू, श्री चैतन्य महाप्रभू, काय करायचं काय करायचं म्हणून. मग
घरी आतमध्ये महलामध्ये नव्हते झोपत. तर बंगालमध्ये दुर्गा देवीची खूप पूजा होते. तर म्हणून प्रत्येक घराच्या बाहेर एक दुर्गा मंडप असतं. एक असं स्थान असतं तिथे दुर्गा देवींची सेवा होते. तिथे झोपू लागले, आतमध्ये बिछाण्यावर झोपत नव्हते. तेव्हा त्याच्या वडिलांनी 11 शिपायांना ठेवलं होतं केवळ रघुनाथवर राखण करण्यासाठी. तेव्हा त्याची आई वडिलांना म्हणते, अहो, आपण काहीतरी करायला पाहिजे, एक काम करूया, याला आपण रश्शीनी बांधूया. हं? तर रश्शीनी बांधल्यावर हा राहील. तर तेव्हा त्याचे वडील म्हणतात, अरे, एवढे सगळे प्रलोभन त्याच्या जीवनात आहेत आणि त्याला त्या प्रलोभनांचा काही फरक नाही पडत. त्याला एक साधी रश्शी काय ठेवणार आहे. आता याला कोणी थांबवू नाही शकत. हा श्री चैतन्य महाप्रभूंप्रती आकर्षित झालाय. तर आपण या सगळ्या कथेला ऐकतोय, आपण काय शिकू शकतो. आपण रघुनाथ सारखं घराबाहेर अं, दुर्गा मंडप किंवा आपल्या घराबाहेर झोपायचं नाहीये. पण त्याच्यातून आपण तत्व काय शिकायचंय. तत्व हे शिकायचंय की श्री चैतन्य महाप्रभू हे जर आपल्याला प्राप्त करायचे असतील, तर आपल्याला नित्यानंद प्रभूंची कृपा पाहिजे. आणि नित्यानंद प्रभूंची जर कृपा पाहिजे असेल, तर श्री नित्यानंद प्रभूंचे जवळचे जे भक्त आहेत त्यांची कृपा प्राप्त पाहिजे. आणि नित्यानंद प्रभूंना जर प्रश्न करायचा, नित्यानंद प्रभूंनी काय दंड दिला, दंड महोत्सव, पनिशमेंटचा उत्सव केला, फेस्टिवल ऑफ पनिशमेंट काय केला, सगळ्या वैष्णवांना खाऊ घालायचं. ते छोटीशी गोष्ट आहे. आपल्या आचरणाद्वारे, आपल्या बोलण्याद्वारे, आपल्या प्रसादाद्वारे. ददाती प्रतिगृह्णाती गुह्यम आख्याती पृच्छती भुंक्ते भोजयते चैव षड्विधा प्रीती लक्षणम. एकमेकांना जवळ घेऊन, कसं तरी करून, एकमेकांना प्रसन्न करून आपल्याला श्री नित्यानंद प्रभूंना, बलरामजींना प्रसन्न करायचंय. बलरामजी जर प्रसन्न झाले तर मग जगन्नाथजी पण प्रसन्न होतात. तर एक दिवशी सकाळी एक घटना घडली. यदुनंदन आचार्य जे गुरु होते, त्यांच्याकडे एक ब्राह्मण होते जे मूर्ती पूजा करायचे. तर म्हणजे ही रात्रीचा शेवटचा भाग, म्हणजे ब्रह्ममुहूर्त, असे 3, 3:30 वगैरे वाजले असतील. तर यदुनंदन आचार्य म्हणतात, अरे, मंगल आरती करायसाठी तो जो ब्राह्मण आहे तो आला का नाही, कुठे गेला तो ब्राह्मण. तर शोधत होते त्याला. तर तो ब्राह्मण दिसलाच नाही. ब्राह्मण तो म्हणतो की मला आज सेवा करायला जमत नाहीये म्हणून. तर यदुनंदन आचार्य असं शोधत शोधत रघुनाथाच्या घरापर्यंत आले आणि रघुनाथ तर बाहेर आहेत. तर रघुनाथ लगेच उठले. म्हणतात, काय झालं गुरु महाराज, तुम्ही इथे आहात. तर म्हणाले की तो जो आपला ब्राह्मण आहे सेवा करणार, तो मंगल आरतीसाठी येतच नाही, तर थोडस तू जाऊन त्याला विनवण्या करशील का, तुझं ऐकेल तो. तर म्हणाले, चला मी येतो तुमच्यासोबत. आणि हे दोघं अर्ध्या रात्री चालू झाले. आता रात्र जेव्हा सुरू होते तेव्हा हे सगळे शिपाई सगळे जागे होते. पण रात्र जी संपत आली तसे हे शिपाई पण झोपले होते. तर 3, 3:30ला हे सगळे शिपाई झोपले होते. यदुनंदन आचार्य आणि रघुनाथ हे घराबाहेर पडले त्या ब्राह्मणाला. मध्येच रघुनाथाला मनामध्ये एक गोष्ट लक्षात आली. मी माझ्या घराच्या बाहेर आहे, शिपाई सगळे झोपलेले आहेत, माझ्यासोबत केवळ यदुनंदन आचार्य आहेत. आणि मला श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं, से काले से छले कृष्ण स्फुरावे तुम्हारे. योग्य वेळी श्रीकृष्ण तुझ्या हृदयामध्ये तुला ती युक्ती सांगतील. आणि आज नित्यानंद प्रभूंची कृपा प्राप्त झाल्यानंतर श्रीकृष्णांनी, परमात्म्याने त्याच्या हृदयामध्ये ती युक्ती दिली. काय युक्ती दिली? त्यांनी यदुनंदन आचार्यांना सांगितलं, एक काम करा, तुम्ही घरी जा, तुम्ही काही काळजी करू नका. मी जातो त्या ब्राह्मणाच्या घरी आणि त्याला विनवण्या करून बरोबर मंगल आरतीसाठी घेऊन येतो म्हणून. तर यदुनंदन आचार्य म्हणाले, ठीक आहे. यदुनंदन गेले. मग काय, रघुनाथ कुठला जातोय त्या ब्राह्मणाच्या घरी. रघुनाथ तिथून श्रीकृष्णपूर वरून पळत सुटले. आता बंगालवरून जगन्नाथपुरी हे दक्षिण दिशेला आहे. पण मुद्दामून रघुनाथ दक्षिण दिशेला नाही पळाले, कारण त्यांना माहिती आहे जसं हे कळेल की मी पळालोय, सगळे शिपाई दक्षिण दिशेला जातील, जगन्नाथपुरीच्या दिशेला जाईल. ते मुद्दामून पूर्व दिशेला पळायला लागले. असं करत करत, असं म्हणतात, पहिल्या दिवशी 40 किलोमीटर जगन्नाथ अं, रघुनाथ हे केवळ पळतायत पळतायत पळतायत. बंगालमधले जे वैष्णव आहेत ते पण त्याच वेळेस जगन्नाथपुरीला भेटायला जात होते, बरोबर. कारण ही आताची वेळ आहे आणि याच्यात काही दिवसांनी आषाढ महिना येईल आणि आषाढ महिन्यामध्ये मग चातुर्मास, मग चातुर्मासामध्ये हे सगळे बंगाली लोक जायचे. तर काहीच दिवसांनी ही घटना घडली. अं, ज्येष्ठ शुक्ल अं, त्रयोदशी नंतर. तर तेव्हा शिवानंद सेन हे जवळजवळ 200-300 भक्तांना घेऊन दरवर्षी जगन्नाथपुरीला जायचे. चातुर्मासामध्ये 4 महिने तिथे राहायचे, रथयात्रा वगैरे करायचे आणि नंतर मग परत यायचे कार्तिक नंतर. तर तसंच आता पण शिवानंद सेन गेले तर लगेच
रघुनाथांच्या वडिलांना जेव्हा सकाळी लक्षात आलं रघुनाथ गायब आहे, तेव्हा त्यांनी शिपायांना पाठवलं. म्हणाले, त्या मार्गाने जा ज्या मार्गाने शिवानंद सेन या सगळ्या वैष्णवांना घेऊन जातात. आणि शिवानंद सेनकडे त्यांनी स्वतःच्या हाताने एक पत्र देऊन पाठवलं. मी तुमची विनवणी करतोय, माझ्या मुलाला मला वापस करा, प्लीज मला वापस करा म्हणून. तर झंकारा नावाची एक जागा आहे, त्या झंकारा नावाच्या जागेला शिवानंद सेनची पार्टी आणि हे शिपाई भेटले. त्याने ते हस्तलिखित पत्र दिलं, त्याच्यामध्ये विनवण्या होत्या, कृपया माझ्या मुलाला मला वापस करा. पण शिवानंद सेननी सांगितलं, प्रामाणिकपणे मी सांगतोय, मी खोटं नाही बोलत आहे. मला काहीही बातमी पण नाही आणि मला काही संबंध पण नाही, रघुनाथाने मला काही नाही सांगितलं आणि मला रघुनाथाबद्दल काहीच माहिती नाही, अशा तर ते परत गेले. जेव्हा वडिलांना सांगितलं अं, रघुनाथाच्या, की रघुनाथाबद्दल काही बातमी तरी शिवानंद सेनना पण नाही दिली आहे, तेव्हा वडिलांना लक्षात आलं, आज हा रघुनाथ हातातून बाहेर गेला म्हणून. तर अशा प्रकारे शिवानंद सेन हे तर मेन रस्त्याने गेले, कारण एवढे सगळे वैष्णव, महिला, मुलं असायचे त्यांच्यासोबत. रघुनाथ, जो प्रवास शिवानंद सेन 1 महिना घ्यायचे, 1 महिना लागतो बंगालवरून पुरीला हळूहळू जाताना, तो प्रवास रघुनाथाने धावून 12 दिवसात पूर्ण केला. दिवसभर धावायचे, दिवसभर धावायचे. भक्षण अपेक्षा नाही, समस्त दिवस गमन, क्षुधा नाही बाधे, चैतन्य चरण प्राप्ते मन. भक्षण अपेक्षा नाही, त्यांना खाण्यासाठी काही अपेक्षा नाही, समस्त दिवस गमन, नेहमी धावत असायचे. क्षुधा नाही बाधे, त्यांना तहान पण नव्हती लागेल. चैतन्य चरण प्राप्ते मन, चैतन्य चंद्र, चैतन्य महाप्रभूंचे चरण प्राप्तीची त्यांची आशा होती, त्यांना खायला प्यायला काही त्यांना तेव्हा इच्छा नव्हती. तसं म्हणतात, पहिल्या दिवशी धावत धावत कुठे थांबले नाही, एका गोशाळेत जाऊन झोपले. आणि त्या गोशाळेमध्ये त्यांनी थोडस दूध प्यायले आणि परत जेव्हा दिवस झाला तेव्हा तिथून पळून गेले. कोणाला लक्षात नाही आलं पाहिजे की इथे रात्री कोणतरी माणूस झोपला होता. तर म्हणतात 12 दिवसांचा प्रवास धावत धावत त्यांनी केला, तो असा क्रॉस जर्नी. म्हणजे असा सरळ मार्ग नाही, कधी पूर्व दिशेला जातील, कधी पश्चिम दिशेला जातील. म्हणजे दक्षिण दिशेला जाण्याचा जो मार्ग होता तो सोडून दुसऱ्याच मार्गाने हे आले, बेसिकली लांब मार्गाने आले. पण 12 दिवसांमध्ये धावत धावत हा प्रवास केला. आणि त्या 12 दिवसातून फक्त 3 दिवस रघुनाथाने थोडस दूध प्यायलं होतं किंवा थोडे काही चणे खाल्ले होते. बाकी 9 दिवस रघुनाथाला काही खायची पण इच्छा नाही आणि फक्त ते विचार करतायत की नाही, आता मला श्री चैतन्य महाप्रभूंना भेटायचंय, श्री चैतन्य महाप्रभूंना भेटायचं. असं करत करत जगन्नाथपुरीमध्ये पोहोचले. आणि जगन्नाथपुरीमध्ये श्री चैतन्य महाप्रभूंच्या जवळ त्या दिवशी मुकुंद दत्त होते. वासुदेव दत्त बद्दल आपण चर्चा केली, तसे मुकुंद दत्त त्यांचे भाऊ. तर मुकुंद दत्त तिथे होते. मुकुंद दत्ताने श्री चैतन्य महाप्रभूंना दिलं, महाप्रभू तो बघा रघुनाथ, आणि तो तुम्हाला दुरून नमस्कार करतोय. तर नेहमी रघुनाथ दुरून का नमस्कार करतायत? कारण त्यांना वाटतं मी मलिन आहे, मी तर पतित आहे म्हणून. श्री चैतन्य महाप्रभूंनी यावेळेस त्यांना दूर नाही केलं. यावेळी श्री चैतन्य महाप्रभूंनी नाही केलं, स्थिर हो घरे जाओ ना हो बातुल नाही म्हटलं. श्री चैतन्य महाप्रभूंनी त्याला जवळ बोलवलं, त्यांना स्वतःच्या हाताने उचललं आणि त्यांना घट्ट आलिंगन केलं आणि त्यांना स्वीकार केलं. आणि त्यांना म्हणाले, तू रघुनाथ भवबंधनातून मुक्त झालायस आणि हे केवळ श्रीकृष्णांच्या कृपेमुळे शक्य आहे. आणि तेव्हा रघुनाथाने नम्रपणे खाली मान घालून म्हणाले, श्रीकृष्ण कोण आहेत हे मला तर माहिती नाही, पण मला एक माहिती आहे की हे केवळ तुमच्या कृपेने शक्य झालं म्हणून. आणि तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूने एक गोष्ट सांगितली, त्याला जवळ बसवलं आणि म्हणाले, ऍक्च्युली ज्याच्या जीवनामध्ये भौतिक ऐश्वर्य आहे, भौतिक ऐश्वर्यातून बाहेर पडून परमेश्वराजवळ जाणं हे साधारण व्यक्तीला शक्य नाही. श्रीकृष्ण पण भगवद्गीतेमध्ये म्हणतात, भोगैश्वर्य प्रसक्तानाम तया अपहृत चेतसा, व्यवसायात्मिका बुद्धी समाधून विधीयते. भोग ऐश्वर्य प्रसक्तानाम, ज्यांना ऐश्वर्याप्रती पैशांप्रती खूप आसक्ती आहे, त्यांना अध्यात्मामध्ये पुढे जाणं खूप कठीण आहे, असं श्रीकृष्ण पण म्हणाले, श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले. आणि तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूने एक गोष्ट सांगितली जी आपल्यासाठी खूप महत्वाची शिकवण आहे. श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, तुझे वडील आहेत ना, हिरण्य मजुमदार, गोवर्धन मजुमदार आणि हिरण्य मजुमदार काका, ते माझ्या आजोबांचे खूप जवळचे मित्र आहेत. तर या नात्याने ते माझे पण आजोबा लागतात. आणि कधी कधी नातू आपल्या आजोबांबद्दल काही मस्करी करू शकतात. तर म्हणून मला एक गोष्ट सांगायची आहे की ऍक्च्युली तुझे वडील आणि तुझे काका हे वैष्णव जरी असले, पण त्यांना भौतिक
ऐश्वर्याप्रती, भौतिक छान छोकपणे प्रती खूप आसक्ती आहे त्यांना. आणि तेव्हा त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंनी काय उपमा दिली माहितीये? म्हणतात, विष्ठाचा जर एक खड्डा असेल आणि त्या विष्ठेच्या खड्डेमध्ये जर काही किडे किंवा अळी असेल, तर म्हणाले त्या विष्ठेच्या खड्ड्यामध्ये जी अळी असते, तशा प्रकारे तुझे वडील आणि तुझे काका आहेत. भक्तिसिद्धांत सरस्वती हे जेव्हा भौतिक वादाबद्दल बोलायचे, भौतिक गोष्टींप्रती आसक्तीबद्दल बोलायचे, तेव्हा हीच उपमा वापरायचे आणि म्हणायचे, ऐहिक गोष्टींप्रती जर आसक्ती असेल आणि त्याच्यासाठी आपण जर श्रीकृष्णांकडे जाण्यासाठी आपण विलंब करत असू, तर म्हणाले की विष्ठेमधल्या अळीप्रमाणे आपण आहोत म्हणून. तर श्री चैतन्य महाप्रभू भौतिक वादाप्रती खूप कडक शब्द बोलायचे आणि म्हणायचे, भौतिक गोष्टी ही आपली संपत्ती नाही. भौतिक गोष्टी हे परमेश्वराने एका जीवनापुरती 50, 60, 70 वर्षापुरती आपल्या हवाले केली आहे. बेसिकली वी आर ट्रस्टीज. ट्रस्टी म्हणजे विश्वस्त. तर एका ट्रस्ट असतो आणि त्या ट्रस्टचे ट्रस्टी असतात. तर ते ट्रस्टी त्या ट्रस्टच्या त्या मालमत्तेचे मालक नसतात. ते त्यांना त्याची काळजी घ्यायची असते. त्याच्यावर विश्वास आहे लोकांचा की नाही, तुम्ही विश्वस्त आहात या ट्रस्टचे. तशा प्रकारे आपण पण नेहमी समजायला पाहिजे की आपल्याला जी मालमत्ता, आपल्याला जे पैसे, आपल्याला जे काही परमेश्वराने दिलंय, हे आपण ट्रस्टी म्हणून दिलंय, आपल्यावर विश्वास आहे म्हणून, आणि आपण त्या सगळ्या गोष्टींचा योग्य वापर करायला पाहिजे. आपण भगवंतांच्या सेवेमध्ये, वैष्णवांच्या सेवेमध्ये, गुरु सेवेमध्ये, प्रचार कार्यासाठी आपण नेहमी त्याचा सदुपयोग करायला पाहिजे. जर आपल्याला त्याच्याप्रती आसक्ती झाली, तर जरी हे वैष्णव होते, मी पूर्वी पण म्हटलं, अद्वैत आचार्यांच्या घरी जेव्हा रघुनाथ गेला, तेव्हा अद्वैत आचार्यांना माहिती होतं की याचे वडील आणि याचे काका खूप मोठे दानी आहेत. ऍक्च्युली जगन्नाथ मिश्रा, जे वडील आहेत श्री चैतन्य महाप्रभूंचे, त्यांना पण अनेक वेळा रघुनाथांच्या वडिलांनी आणि काकांनी दान दिलं होतं. पण आज श्री चैतन्य महाप्रभू त्यांच्याबद्दल काय म्हणतायत? बेसिकली तुम्हाला आणि आम्हाला समजावून सांगतायत की भौतिक ऐश्वर्याप्रती आपली कधी पण आसक्ती नाही पाहिजे. आपल्याला माहिती आहे की हे सगळं लक्ष्मी आहे, ती नारायणाची दासी आहे म्हणून. आणि मग श्री चैतन्य महाप्रभूने बघितलं की रघुनाथाचे कपडे फाटलेले आहेत. रघुनाथ 12 दिवसांपासून धावत आणि काही न खाता अगदी क्षीण झालाय. मग तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्या सेक्रेटरीला बोलवलं, स्वरूप दामोदर गोस्वामी. स्वरूप दामोदर गोस्वामीचा हात घेतला, रघुनाथाचा हात घेतला, आणि त्यांनी स्वरूप दामोदर गोस्वामींच्या हातामध्ये त्यांना हवाले केलं आणि म्हणाले, आता जगन्नाथपुरीमध्ये 3 रघुनाथ आहेत. म्हणाले, एक आहे रघुनाथ वैद्य, एक आहे रघुनाथ भट्ट गोस्वामी, आणि तिसरे आहेत स्वरूपेर रघु, स्वरूप दामोदर गोस्वामींचे रघु. तर रघुनाथ दास गोस्वामींचं नाव तसं फेमस झालं कारण श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांचं नामकरण केलं, स्वरूपेर रघु. आता विचार करा, पहिल्या मिनिटापासून आजच्या प्रवचनामध्ये मी सांगतोय की आजच्या कथेमध्ये आपण वर्णन करतोय की कशा प्रकारे रघुनाथाच्या मनामध्ये एकच ध्यान आहे, श्री चैतन्य, श्री चैतन्य, श्री चैतन्य. आणि आज जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंना भेटले, तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी तत्क्षण त्यांना स्वरूपेर रघु म्हणून त्यांना नाव पण देऊन टाकलं आणि स्वरूप दामोदर गोस्वामींच्या हवाले केलं. त्याच्यामध्ये रघुनाथाला वाईट नाही वाटलं. अरे, मला तर तुमचा सेवक बनायचं होतं आणि तुम्ही स्वरूप दामोदर गोस्वामींना दिलं. नाही. जर कोण्या व्यक्तीने परमेश्वराचं हृदय जिंकलंय आणि जर आपल्याला त्या व्यक्तीची सेवा मिळाली, ऍक्च्युली ते मोठं सौभाग्य आहे. का माहितीये? कारण परमेश्वराची सेवा करण्यासाठी भरपूर पावित्र्य लागतं. पण परमेश्वराच्या जवळ जे लोक असतात, ते आपल्या उणिवांना धरून, आपल्यामध्ये ज्या कमतरता आहेत त्यांना पण धरून आपल्याला स्वीकार करतात. परमेश्वराच्या परीक्षेमध्ये पास होणं हे खूप कठीण आहे. परमेश्वराचे नियम खूप कडक आहेत. पण परमेश्वराच्या जवळ त्यांचे जे जवळचे भक्त असतात, त्यांची परीक्षा अगदी सोपी असते. ते फक्त बघतात की प्रामाणिक आहे का, बाकी आपल्या चुकांना वगैरे सगळे दुर्लक्ष करतात. म्हणून स्वरूप दामोदर गोस्वामींना दिलं तर रघुनाथाला कधी वाईट नाही वाटलं. आणि मग श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, आता याला समुद्रामध्ये घेऊन जा, याला छान स्नान करून आणा. मग कमलनयन जगन्नाथजी आहेत, कमलनयन जगन्नाथजींचं त्यांना दर्शन घेऊ द्या, आणि त्याच्यानंतर त्याला इथे घेऊन या. मग मी रघुनाथ सोबत महाप्रसाद घेईन. अशा प्रकारे रघुनाथ मग प्रत्येक वैष्णवाकडे गेले, सगळ्यांचे आशीर्वाद घेतले, स्नान केले, जगन्नाथजींचं दर्शन घेतलं, आणि त्याच्यानंतर मग श्री चैतन्य महाप्रभूंना आले. श्री चैतन्य महाप्रभूंनी त्या दिवसापासून 5 दिवसापर्यंत स्वतःच्या प्लेट मधला महाप्रसाद हा रघुनाथासाठी ठेवला. अशा प्रकारे रघुनाथ दास गोस्वामी आहेत. हे पुढे पण त्यांचं जीवन खूप सुंदर आहे. त्यांनी वैराग्याच्या मार्गावर अजून उंच शिखर गाठले.
आपण त्याच्यावर कधी नंतर चर्चा करूया. पण आज पाणीहाटी चिडा दही उत्सव होता, त्या अनुषंगाने आज टीएमसीने मला विनंती केली की आपण थोडं चिडा दही बद्दल चर्चा करूया का. जनरली आपण श्रीमद भागवतावर चर्चा करतो, पण आपण आज विशेष उत्सव आणि विशेष ही संधी साधून आज चिडा दही उत्सवावर चर्चा केली. तर खूप खूप धन्यवाद. जय श्री नित्यानंद प्रभु की जय, जय श्री चैतन्य महाप्रभु की जय, जय श्री रघुनाथ दास गोस्वामी की जय, जय श्री स्वरूप दामोदर गोस्वामी की जय, जय शिल प्रभुपाद की जय, अनंत कोटी वैष्णव वृंद की जय, जय निताय गौर प्रेमानंदे, हरि हरि बोल. तर तुमचं खूप मोठं सौभाग्य आहे, तुम्हाला आज चिडा दही मिळणार आहे. गोपीनाथ मंदिरामध्ये आम्हाला उद्या चिडा दही मिळणार आहे, पण तुमचं सौभाग्य आहे की तुम्हाला आज मिळणार आहे. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. आपण इथे थांबूया आणि आपण मग. ओके. येस प्रभूजी. धन्यवाद प्रभूजी. खरं तर भागवतमचा आजचा क्लास होता, पण तो विनंतीला तुम्ही हे दिला. तुम्ही आज चिरादेवीचा आज आपण फेस्टिवल साजरा केला. तर शेवटचा जो तो मी कन्क्लूड केला की भगवंताची सेवापेक्षा भक्तांची सेवा सोपी. हं? परम वैष्णवांची सेवा सोपी. आणि एकदा मी ऐकलं होतं किंवा तुम्ही सांगितलं होतं की रादर डीटीची सेवा सोपी, वैष्णवांची सेवा थोडीशी अवघड. थोडंसं कॉन्ट्राडिक्ट झालं म्हणून विचारावं. येस. तो तेव्हा जेव्हा तुम्हाला मी म्हंटल असेल त्याच्यामध्ये होतं की डीटीज आहेत, मूर्ती बोलत नाही. मूर्ती फक्त शुद्ध भक्तांशी बोलतात. तर आपण साधक अवस्थेमध्ये जेव्हा मूर्ती पूजा करतो, आपल्याकडून बऱ्याच चुका घडत असतात. आपण कधी कधी अपमान करतो, परमेश्वराचं ड्रेसिंग करत असतो, पण आपलं लक्ष दुसरीकडे कुठेतरी असतं. तरी आपण पिन जेव्हा लावतो ड्रेसिंग करताना फेटायला वगैरे, तर लक्ष जर दिलं नाही तर कधी कधी ती जी पिन आहे ती भगवंतांच्या त्वचेला पण टोचते. तर म्हणून जर आपण डीटी वर्शिप मध्ये लक्ष नसेल, आपलं ध्यान, आपण दुसऱ्यांशी बोलतोय आणि भगवंतांचं ड्रेसिंग करतोय, तर त्या ज्या चुका होतात ते भगवंत आपल्याला कधी तिथे फीडबॅक देत नाहीत. पण वैष्णवांची जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा वैष्णव फीडबॅक देतात. वैष्णव आपल्याला सांगतात, अरे काय करतोयस तू हे, तू हे असं नाही करायला पाहिजे. आपण संकीर्तनामध्ये समजा कुठल्या वैष्णवाच्या पायावर जर पाय पडला, तर ते वैष्णव एक दोनदा सहन करतील आणि तिसऱ्यांदा पाय पडल्यावर ते वैष्णव आपल्याला म्हणतील, प्रभूजी थोडस दूर थोडं करा म्हणून. तर त्या दृष्टीने मूर्ती आहेत, ते फीडबॅक देत नाही, पण वैष्णव आपल्याला फीडबॅक देतात. त्या दृष्टीने वैष्णवांची सेवा, जर आपल्याला फीडबॅक घ्यायची सवय नसेल, जर आपल्याला असं वाटत असेल की मी ऑलरेडी खूप छान सेवा करतोय, तर मग वैष्णवांची सेवा कठीण आहे. पण जर आजच्याच याच्यामध्ये आपण बघितलं की श्रीकृष्णांची सेवा सोपी की बलरामजींची सेवा सोपी, तर श्रीकृष्णांची सेवा कठीण असते, कारण श्रीकृष्ण म्हणतात, हे केलंस का, ते केलंस का, ते केलंस का, ते केलंस का. पण बलरामजी नेहमी जवळ करतात. तर त्या दृष्टीने म्हटलं की भगवंतांच्या सेवेमध्ये आणि शुद्ध भक्तांच्या सेवेमध्ये शुद्ध भक्तांची सेवा सोपी, आणि मूर्ती पूजा आणि वैष्णवांच्या सेवेमध्ये वैष्णवांची सेवा ही कठीण. अरे, आपण इथे थांबूया. थँक्यू. जय श्री नित्यानंद प्रभू की जय. हरे कृष्ण. आपण श्रीमान नंदुराय प्रभूजींचे आजचा जो चिरादही फेस्टिवल आहे याच्या संदर्भात प्रभूजींनी अगदी उत्कृष्ट पद्धतीने आपल्याला त्याचा पास टाइम सांगितला आणि एक खूप महत्वाची शिकवणही दिली. आपण त्यासाठी प्रभूजींचे आपल्या पारंपरिक पद्धतीने 3 वेळेस हरिबोल करून आभार व्यक्त करूयात. हरी बोल, हरी बोल. जय या श्रील प्रभुपाद की जय. यानंतर आपल्या सर्वांसाठी चिडादही प्रसाद असेल. हरी बोल. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. आनंद आहे.